या सेशनमध्ये आपण कंट्रोल सिस्टीमला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. अगेन कंट्रोल सिस्टीम मध्ये आपल्याला एक्झाम मध्ये 1 ते 2 क्वेश्चन या ठिकाणी येऊ शकतो, जो की या ठिकाणी बेसिक लेवलचा असेल. क्लिअर आहे? ठीक आहे. मग याच्यामध्ये आपण पहिल्यांदा ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय असेल, टाइप म्हणजे काय आहे, सिस्टीमची ऑर्डर म्हणजे काय आहे, आणि त्यानंतर टाइम रिस्पॉन्स अनालिसिस आणि स्टेडी स्टेट अनालिसिसच्या बद्दल डिस्कशन करणार आहोत. फर्स्ट आहे ट्रान्सफर फंक्शन ऑफ द कंट्रोल सिस्टीम. आता कोणत्याही सिस्टीमचं ट्रान्सफर फंक्शन आहे. ट्रान्सफर फंक्शन म्हणजे बेसिकली काय असतं, तर रेशियो ऑफ द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ द आउटपुट टू द लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ द इनपुट इज नथिंग बट द ट्रान्सफर फंक्शन. म्हणजे ह्या आउटपुटचा लाप्लास ट्रान्सफॉर्म आणि या इनपुटचा लाप्लास ट्रान्सफॉर्म या दोघांचा रेशो घ्यायचा. जसं आपण इलेक्ट्रिकल मध्ये पाहतो काय, तर आउटपुट डिवाइड बाय इनपुट म्हणजे काय, तर इफिशियन्सी आहे. त्या सेम फॅशन मध्ये आउटपुटचा लाप्लास डिवाइड बाय इनपुटचा लाप्लास, ह्यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सफर फंक्शन असं म्हणतो. आणि हे जे काही इनपुट लाप्लास ट्रान्सफॉर्म घ्यायचा का, कधी घ्यायचा, तर वाईल टेकिंग ऑल इनिशियल कंडिशन ॲज अ 0. म्हणजे सर्व इनिशियल कंडिशन या ठिकाणी काय आहे, तर रेस्टला आहेत, 0 पोझिशनला आहेत असं अज्युम करायचं, आणि त्या केसमध्ये याचा लाप्लास ट्रान्सफॉर्म या ठिकाणी घ्यायचा. फॉर कंट्रोल सिस्टम आपल्याकडे ट्रान्सफर फंक्शन आपण रिप्रेझेंट करतो टी ऑफ एस ना, आणि या ठिकाणी फिगर मध्ये दाखवलेलं एक्स ऑफ एस हे काय तर इनपुट आहे, वाय ऑफ एस हे काय तर आपल्याकडे आउटपुट दाखवलेलं आहे, आणि हा काय तर टी ऑफ एस आहे. ट्रान्सफर फंक्शन कन्सिडर्ड ॲज अन अप्रोप्रिएट वे टू रिप्रेझेंटिंग अ लिनियर टाइम व्हेरियंट सिस्टीम. म्हणजे ट्रान्सफर फंक्शन हे डिफाईन केलेलं असतं कोणासाठी, तर ट्रान्सफर फंक्शन इज डिफाइंड ॲज अ LTI सिस्टीम. म्हणजे कोणत्या असेल, लिनियर टाइम इन्व्हेरियंट सिस्टीमसाठी आपण ट्रान्सफर फंक्शनला डिफाईन करतो. मग ट्रान्सफर फंक्शनच्या रिलेटेड आपल्याकडे काही टर्म्स असतात. मग आपण बेसिकली या टर्म्स मध्ये काय पाहतो, तर जो काय न्यूमरेटर असतो का, तो न्यूमरेटर रिप्रेझेंट काय करतो आपल्याकडे, तर या ठिकाणी 0 असतात. आणि जो काय पोल आहे, जो काय डिनॉमिनेटर आहे का, तो सिंपल काय करतो आपल्याकडे, तर पोलला रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे वरती असतात काय, तर झेड ऑफ एस म्हणजे काय, तर 0 आहेत, आणि खाली असतात काय, तर पी ऑफ एस म्हणजे काय, तर पोल आहेत. याचाच अर्थ सिंपल हा रेशो आहे कोणाचा, 0 आणि काय तर पोलचा. जे काय 0 असतात का, 0 आपण कंट्रोल सिस्टीम मध्ये रिप्रेझेंट करतो कशाच्या माध्यमातून, तर दे आर रिप्रेझेंटेड विथ द स्मॉल सर्कल. कशाच्या माध्यमातून, तर स्मॉल सर्कलच्या माध्यमातून रिप्रेझेंट करतो. आणि जे काय पोल आहेत का, ते पोल आर रिप्रेझेंटेड विथ द हेल्प ऑफ द काय तर सिंपल क्रॉस. हे दोघांमध्ये काय तर बेसिकली डिफरन्स आहे. आता या ठिकाणी ट्रान्सफर फंक्शन वाय ऑफ एस बाय एक्स ऑफ एस आहे, याला आपण रिप्रेझेंट करू शकतो अशा पद्धतीनं, A0 इंटू एस टू द पॉवर काय तर एम आहे, प्लस A1 इंटू एस टू द पॉवर काय तर M-1 आहे. म्हणजे या ठिकाणी जो काय एस आहे का, तर एस सोबत काय तर आपल्याकडे काहीतरी कोएफिशियंट आहेत. या ठिकाणी डिनॉमिनेटर मध्ये आहे आपल्याकडे समथिंग B0. द फॅक्टरायझेशन आपण जर याचं केलं असेल तर आपल्याकडे वरती येईल काय तर एस मायनस एस ए. म्हणजे या ठिकाणी काय तर आपल्याकडे एस ची व्हॅल्यू आली, त्यानंतर S1 आला, SB आला, S2 आला. हे जे काय एस ए SB या ठिकाणचे S1 S2 हे जे काय आहेत का, हे वरचे रिप्रेझेंट काय करतात, अगेन सिंपल आपल्याकडे तर 0 आहेत, आणि खालचे काय आहेत तर सिंपल आपल्याकडे पोल असतील. जो काय के आहे का, तो के काय या ठिकाणी सिंपल, तर गेन फॅक्टर आहे, त्याला आपण सिंपल काय म्हणतो, तर DC गेन असं म्हणतो, किंवा ओपन लूप गेन आहे. म्हणजे ट्रान्सफर फंक्शनला जर आपण सिंपल रिप्रेझेंट करायला गेलो तर काय असेल, के टाइम्स ऑफ द एस मायनस एस ए, वेअर एस ए हे काय तर 0 आहे, आणि S1 काय तर ठिकाणच्या असणाऱ्या पोलची व्हॅल्यू. आता पोल्स ऑफ अ ट्रान्सफर फंक्शन म्हणजे बेसिकली काय असतात, तर एस ची अशी व्हॅल्यू की काय करतील, तर ट्रान्सफर फंक्शनच्या व्हॅल्यू आणि इन्फिनिटी कडे घेऊन जाईल. म्हणजे जे आपण डिनॉमिनेटर मध्ये पाहिले का, फॉर एक्झाम्पल हे एकांचे जे काय S1 S2 S3 SN पर्यंत जे काय आहेत का, यांच्या अशा व्हॅल्यू आपण ठेवणार की जो काय करेल, त्या ट्रान्सफर फंक्शनला इज इक्वल टू इन्फिनिटी कडे घेऊन जाईल. म्हणजेच या ठिकाणी आपण डिफाईन करतो, पोल्स ऑफ द ट्रान्सफर फंक्शन आर डिफाइंड ॲज द parameter of the s whose substitution in the denominator makes the transfer function infinite. म्हणजे जे का आपल्याकडे t of s आहे का, त्या t of s ची व्हॅल्यू काय करतात, ते इन्फिनिटी कडे घेऊन जातात. मग इन्फिनिटी कडे व्हॅल्यू घेऊन जातात म्हणजे काय यायला पाहिजे, तर डिनॉमिनेटरची व्हॅल्यू आपल्याकडे काय यायला पाहिजे, तर 0 च्या बरोबर यायला पाहिजे. मग 0 च्या बरोबर कुणाचे येईल, तर या ठिकाणी जे काय S1 S2 आणि S3 आणि अप टू SN असतील का, यांची व्हॅल्यू आपण अशा पद्धतीने सेट करणार की या ठिकाणी याची व्हॅल्यू काय करेल, तर इन्फिनिटी कडे जाईल. आता या केसमध्ये जर आपण सिंपल S1 S2 च्या व्हॅल्यू जर आपण अशा पद्धतीने ठेवल्या की त्या व्हॅल्यू म्हणजे काय, तर सिंपल पोल ऑफ द ट्रान्सफर फंक्शन आहेत. वेन द टर्म इन डिनॉमिनेटर इज इक्वल टू द 0, डिनॉमिनेटर ऑब्टेन रूट्स आर नोन ॲज द पोल्स असतील. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक्झाम्पल दिलं आहे S+1 डिवाइडेड बाय काय तर S इंटू S+2. वरचे काय सिंपल तर काय तर 0 आहे, खाली काय तर सिंपल आपल्याकडे
पोल असेल, मग आपल्याला पोल पहिल्यांदा पाहायचे, मग या पोलची अशी व्हॅल्यू की या ट्रान्सफर फंक्शनला काय करेल तो इन्फिनिटी कडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. मग या ठिकाणी s+1 डिवायडेड बाय s इंटू s+2 या ठिकाणी आपण s ची अशी व्हॅल्यू ठेवणार की काय करणार तो, तर या ट्रान्सफर फंक्शनला इज इक्वल टू इन्फायनाइट कडे घेऊन जाणार. म्हणजे या ठिकाणी या s ची व्हॅल्यू काय असेल, बेसिकली 0 असेल, आणि या दुसऱ्या व्हॅल्यूची s ची व्हॅल्यू काय असेल, तर इज इक्वल टू -2 च्या बरोबर असेल. म्हणजे सिंपल जर आपण डिनॉमिनेटरला इक्वेट केला विथ रिस्पेक्ट टू 0, s इंटू s+2 इज इक्वल टू 0 केला तर हा s इज इक्वल टू 0 येईल, आणि दुसरा काय असेल तर s+2 इज इक्वल टू 0, दॅट इज s इज इक्वल टू -2. म्हणजे या ठिकाणी या ट्रान्सफर फंक्शनच्या पोलची व्हॅल्यू काय होईल, एक असेल 0 पोल असेल, आणि दुसरा असेल कुठं तर या ठिकाणी -2 वरती या ठिकाणी काय असेल तर पोल असेल. म्हणजे जर आपण सिंपल याचा पोल 0 प्लॉट ड्रॉ करायला गेलो तर सिंपल या ठिकाणी हा काय असतो इमॅजिनरी ऍक्सिस, आणि हा या ठिकाणचा असतो काय तर रिअल ऍक्सिस. या ठिकाणी पोल कशा आहेत तर रिअल व्हॅल्यूचे आहेत, एक आहे कुठं तर 0 ला, पोल्स आर रिप्रेझेंटेड विथ द हेल्प ऑफ द क्रॉस and zeros are represented with the help of the काय तर स्मॉल सर्कल. आता आपल्याकडे हा झाला 0 ला, दुसरा कुठे तर -2 ला, म्हणजे -2 चा पोल काय असेल आपल्याकडे सिंपल तर इथं असेल. म्हणजे हे काय झालं आपल्याकडे सिंपल तर पोलच्या बाबतीत झालं. आता 0 ला एक आहे, दुसरा कुठे आहे तर -2 ला एक आहे. ऍज द सबस्टिट्यूशन ऑफ दिस पोल व्हॅल्यूज इन डिनॉमिनेटर काय होतं, ट्रान्सफर फंक्शनची व्हॅल्यू आपल्याकडे इन्फायनाइट होती. म्हणजे याच्या ठिकाणी 0 ठेवा, आणि दुसरं काय तर या ठिकाणी याच्या ठिकाणी काय करा सिंपल -2 ठेवा, व्हॅल्यू कुठे जाईल सिंपल तर इन्फायनाइट कडे जाईल. द पोल्स ऑफ द ट्रान्सफर फंक्शन आर जनरली कशा असतील तर सिंपल असेल, त्यानंतर रिपीटेड पोल असेल, त्यानंतर कॉन्जुगेट पोल असेल. म्हणजे सिंपली असू शकतो, रिपीटेड होऊ शकतो, आणि कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट या ठिकाणी होऊ शकतो. द व्हॅल्यूज आर रिअल अँड नॉन, इफ द व्हॅल्यूज आर रिअल असतील आणि नॉन रिपीटेटिव्ह असतील देन सच पोल आर कॉल्ड एज अ सिंपल पोल. म्हणजे रिअल व्हॅल्यू याच्यामध्ये कोणताच इमॅजिनरी पार्ट नाहीये, याला आपण काय म्हणतो सिंपल तर सिंपल पोल असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल 0 असेल, 2 असेल, -4 असेल, काही असेल, फक्त रिअल टर्म पाहिजे, कोणत्या ठिकाणी इमॅजिनरी टर्म नको आहे, आणि टर्म ही रिपीट व्हायला नको आहे. when the values of pole are repetitive such are known as the repeated pole. For example +1 आहे, -1 आहे, +2 आहे, -2 आहे. अगेन हे कशा आहेत तर रिअल व्हॅल्यू आहेत. when there exists a complex conjugate values then these are terms as the complex conjugate terms असतील. फॉर एक्झाम्पल s इज इक्वल टू काय तर -2 + j1 आहे. याला आपण रिप्रेझेंट करतो कशाच्या प्लेन मध्ये तर s प्लेन मध्ये. या ठिकाणी असेल कोणता तर इमॅजिनरी ऍक्सिस म्हणजे कोणता असेल j ω ऍक्सिस, आणि या ठिकाणी काय तर रिअल ऍक्सिस म्हणजे काय तर सिग्मा आहे. आता -2 प्लस काय तर j1 आहे. फॉर एक्झाम्पल -2 या ठिकाणी असेल 0, -1 असेल, -2 असेल. आता या ठिकाणी -2 म्हणजे कुठे तर -2 इथं आहे, पण इमॅजिनरी ऍक्सिस वरती काय तर +j1 आहे. म्हणजे +j1 आपल्याकडे कुठे असेल वरती कुठे तर या ठिकाणी असेल j1 ची व्हॅल्यू. म्हणजे या ठिकाणी हा जो काय पोल आहे का तो पोल सिंपल कुठे आहे तर पोल या ठिकाणी इथं आहे, ज्याला की आपण काय करतो सिंपल क्रॉसने रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो. या इमॅजिनरी ऍक्सिस वरती काय तर +j1 व्हॅल्यू आहे, आणि रिअल ऍक्सिस वरती काय तर सिंपल -2 या ठिकाणी व्हॅल्यू आहे. या ठिकाणी काय तर गोष्ट आपल्याकडे महत्वाची आहे, याला आपण काय म्हणतो सिंपल तर कॉम्प्लेक्स पोल असं म्हणतो. या गोष्टी आपल्याकडे लक्षात ठेवायच्या आहेत. आता या ठिकाणी x ऍक्सिस इन द s प्लेन रिप्रेझेंट काय करतो सिंपल तर पोल करतोय. हा काय तर आपल्याकडे या ठिकाणची गोष्ट महत्वाची आहे. आता पुढे जर आपण जाऊन बोललो तर सिंपल काय तर 0. आता 0 ऑफ द ट्रान्सफर फंक्शन म्हणजे काय असतील तर s ची न्यूमरेटर मध्ये अशी व्हॅल्यू ठेवायची की तो काय करेल तर ट्रान्सफर फंक्शनला इज इक्वल टू 0 बनवेल. द झिरोज ऑफ द ट्रान्सफर फंक्शन आर इव्हॅल्युएटेड विजिंग काय तर न्यूमरेटर आहे. म्हणजे 0 म्हटलं की कुठं बघायचं तर न्यूमरेटर कडे बघायचं, आणि या ठिकाणी the values of the s that when substituted in the numerator of the transfer function makes the transfer function 0 is known as the zeros of the transfer function. पोल म्हटलं की तो करेल ट्रान्सफर फंक्शनच्या व्हॅल्यूला इन्फायनाइट कडे, आणि 0 म्हटलं की तो काय करेल सिंपल 0 ला पुट करेल. लाईक द पोल्स रूट सुद्धा काय तर आपल्याकडे या ठिकाणी काय असतील तर सिमिलर फंक्शन मध्ये आपण काढू शकतो. याच्यामध्ये सिंपल असेल, रिपीटेटिव्ह असेल, आणि कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट असतील. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे. आता ट्रान्सफर फंक्शन आहे, आता आपण बघणार कोणाला सिंपल तर न्यूमरेटर कडे बघणार. हा काय तर खालचा डिनॉमिनेटर आहे, म्हणजे वरती काय असतील सिंपल तर 0 असतील, खालची काय तर आपल्याकडे सिंपल पोल्स आहेत. मग या ठिकाणी 0 s+1 आणि s-2 याच्या ठिकाणी आपण s ची अशी व्हॅल्यू ठेवणार की ट्रान्सफर फंक्शनची व्हॅल्यू काय सिंपल 0 होईल. दॅट इज या ठिकाणी s+1 आणि s-3 इज इक्वल टू 0. मग इथून काय होईल आपल्याकडे तर s इज इक्वल टू -1 आणि s इज इक्वल टू काय तर +3. हे काय तर आपल्याकडे सिंपल या ठिकाणी 0 आहेत.
झिरोला आपण एस प्लेस मध्ये काय करतो, रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो. कशा सहाय्यानं, तर स्मॉल सर्कलच्या सहाय्यानं. या ठिकाणी इमॅजिनरी ऍक्सिस आहे, या ठिकाणी काय तर हा रिअल ऍक्सिस आहे. आता एक झिरो आहे कुठे, तर -1ला, -1 कुठे तर या ठिकाणी आहे, म्हणजे हा एक झाला काय तर आपल्याकडे झिरो. दुसरा झिरो आहे कुठे तर एस इज इक्वल टू +3 ला, अगेन काय तर रिअल आहे, म्हणजे या ठिकाणी हा एक झाला काय तर आपल्याकडे 3 या ठिकाणी झिरो झाला. म्हणजे आपण याला काय करू शकतो, अशा पद्धतीनं सर्कलच्या माध्यमातून रिप्रेझेंट करू शकतो. या ठिकाणी या जो काय झिरो आहे काय तर झिरोची व्हॅल्यू काय तर सिंपल एस इज इक्वल टू -1, एस इज इक्वल टू काय तर 3 आहे. या ठिकाणी आपल्याकडे अशा पद्धतीने काय असेल तर सिंपल ट्रान्सफर फंक्शनचे पोल आणि झिरो असतील. आता कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ऑफ द ट्रान्सफर फंक्शन, जे काही कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन असतं का ते बेसिकली डिफाईन केलं असतं कोणासाठी, तर फॉर द क्लोज्ड लूप ट्रान्सफर फंक्शन, त्यालाच आपण काय म्हणतो तर CLTF असं म्हणतो. म्हणजे जे काय क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन आहे का, जो काय डिनॉमिनेटर आहे का, त्याला जर आपण सिंपल इक्वल केलं कुठं तर झिरोला, दॅट इज नथिंग बट द ट्रान्सफर फंक्शन ऑफ द काय तर कंट्रोल सिस्टम आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ट्रान्सफर फंक्शन आहे कंट्रोल सिस्टमचं C ऑफ S इज इक्वल टू का, T ऑफ S इज इक्वल टू का असेल C ऑफ S डिवायडेड बाय काय तर R ऑफ S विच इज इक्वल टू का असेल तर 25 डिवायडेड बाय S² प्लस 2 यस, किंवा सिंपल आपण काय करूया 20 प्लस या ठिकाणी काय करूया आपण 25 करण्याचा प्रयत्न करूया. आता या ठिकाणी हे काय तर क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन आहे, आउटपुट टू द काय तर इनपुटचा रेशो आहे. हे काय तर स्टँडर्ड सेकंड ऑर्डरचे काय तर कंट्रोल सिस्टम आहे. या ठिकाणी जर आपण कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचा विचार केला असेल तर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन इज इक्वल टू सिंपल काय असेल S² प्लस 2S प्लस काय तर 25, याला आपण नेहमी काय करतो तर इक्वेट टू झिरो करतो. काय करतो, इक्वेट टू झिरो करण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळेला आपण झिरोला इक्वेट करूया का, त्या केसमध्ये आपल्याकडे काय भेटतील तर या यसच्या 2 व्हॅल्यू भेटतील. आणि या यसच्या 2 व्हॅल्यू म्हणजेच काय असतात तर सिंपल आपल्याकडे पोल असतात. काय असतात सिंपल तर पोल असतात. जो काय कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे का, याचे जर आपण सिंपल रूट काढले तर रूट्स ऑफ द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आर नथिंग बट द क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शनचे काय असतात तर पोल असतात. अँड दॅट पोल आर रिप्रेझेंटेड बाय अगेन काय तर क्रॉस. अगेन आपल्याकडे पोल भेटतील कोणाच्या माध्यमातून तर ओपन लूप ट्रान्सफर फंक्शनच्या माध्यमातून सुद्धा आपल्याकडे काय भेटतात तर पोल या ठिकाणी भेटतात. डिनॉमिनेटर ऑफ द ट्रान्सफर फंक्शन ऑफ द सिस्टम व्हेन इक्वेटेड टू द झिरो, कुठे न्यायचा सिंपल तर झिरोला इक्वेट करायचा. प्रोव्हाइड द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ऑन द पर्टिक्युलर सिस्टम. फॉर एक्झाम्पल ट्रान्सफर फंक्शन ही आहे, जर याला आपण सिंपल झिरोला इक्वेट केलं तर हे काय झालं आपल्याकडे तर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन झालेलं आहे. आता आपण त्याच्या पुढे पाहतो टाइप ऑफ द सिस्टम आणि ऑर्डर ऑफ द सिस्टम. टाइप ऑफ अ सिस्टम इज डिफाइंड ॲज, टाइप ऑफ सिस्टम डिफाइन केला जातो काय तर नंबर ऑफ पोल ऑफ द ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन ऍट ओरिजिन डिफाइन्स काय करतो तर टाइप ऑफ द सिस्टम. फॉर एक्झाम्पल ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन आहे आणि त्याचा जर एक पोल या ठिकाणी ओरिजिनला असेल तर त्याला आपण काय म्हणतो सिंपल टाइप 1 ची सिस्टम आहे. जर ओपन लूप ट्रान्सफर फंक्शनचे 3 पोल झिरोला असतील ओरिजिनला असतील तर त्याला आपण सिंपल काय म्हणतो टाइप 3 सिस्टम असं म्हणतो. टाइप ऑफ द सिस्टम इज डिफाइंड एज द नंबर ऑफ पोल ऍट द ओरिजिन ऑफ द ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन. या ठिकाणी हा जो काय ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन आहे का, हा ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन या ठिकाणचा वर्ड महत्वाचा आहे. कारण जो काही टाइप आहे तो टाइप या ठिकाणी प्रॉपर्टी आहे कुणाची तर टाइप इज द प्रॉपर्टी ऑफ ओनली ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन अँड नॉट दॅट ऑफ द क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन. म्हणजे टाइप हा डिफाइन केला असतो कोणासाठी तर OLTF साठी आपण काय करतो सिंपल टाइपला डिफाइन करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जर आपण सिंपल टाइप कधी म्हटला असेल सिस्टीमचा तर तो काढायचा कुणापासून तर नेहमी या ठिकाणी ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन पासून काय करायचा टाइप या ठिकाणी काढायचा. द नंबर ऑफ ओपन लूप पोल्स ऑकरिंग ऍट द ओरिजिन, ओरिजिन म्हणजे कुठं असेल सिंपल तर 0 पोझिशनला म्हणजे सेंटरला इज नथिंग बट द टाइप ऑफ द सिस्टम. म्हणजे असं टाइप ही काय तर प्रॉपर्टी आहे, दॅट इज टाइप इज अ प्रॉपर्टी ऑफ ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन. OLTF म्हटलं काय असेल OLTF म्हटलं की या ठिकाणी ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन असेल. आता सिस्टीमची आपल्याकडे दुसरी ऑर्डर असते. ऑर्डर म्हणजे काय असेल तर ऑर्डर इज नथिंग बट द हायेस्ट पॉवर ऑफ यस प्रेझेंट इन द डिनॉमिनेटर ऑफ द क्लोज्ड लूप ट्रान्सफर फंक्शन. म्हणजे क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शनच्या केसमध्ये असणारा डिनॉमिनेटरची काय असेल तर हायेस्ट पॉवर असेल कुणाची तर यसची, याला आपण काय म्हणतो ऑर्डर असं म्हणतो. द ऑर्डर ऑफ द कंट्रोल डिटरमाइंड बाय द हायेस्ट पॉवर ऑफ यस इन द डिनॉमिनेटर ऑफ द ट्रान्सफर फंक्शन. म्हणजे जे काय ऑर्डर आहे का ती ऑर्डर इज अ प्रॉपर्टी ऑफ, ऑर्डर इज अ प्रॉपर्टी ऑफ CLTF. म्हणजे क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन आपण काय करणार तर ऑर्डर काढणार आणि OLTF वरून आपण काय करणार सिंपल सिस्टीमचा टाइप काढणार.
द जनरल फॉर्म ऑफ द ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन आपल्याकडे काय दिलं तर अशा पद्धतीने दिलेलं आहे. म्हणजे सिंपल ओपन लूप ट्रान्सफर फंक्शनला आपण घेतो ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू असतो काय तर जी ऑफ एस इंटू काय तर एच ऑफ एस. जर एच ऑफ एस हा काय तर फीडबॅक एलिमेंट आहे आणि जी ऑफ एस हा काय तर गेन फॅक्टर म्हणजे काय तर डीसी गेन आहे. ओपन लूप डीसी गेन आहे हा काय तर फीडबॅक एलिमेंट आहे. यालाच आपण काय म्हणतो सिंपल ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन असं म्हणतो. जर इथून आपल्याकडे क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन काढायचं असेल तर क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू काय असेल तर ओपन लूप गेन डिवायडेड बाय काय असेल 1 प्लस मायनस काय असेल तर जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस असेल. जर एच ऑफ एस हा काय तर फीडबॅक गेन आहे. एच ऑफ एस हा काय तर फीडबॅक दिलाय. आता फीडबॅक हा पॉझिटिव्ह असेल तर या ठिकाणी साइन येतं काय तर निगेटिव्ह. जर फीडबॅक या ठिकाणचा निगेटिव्ह असेल तर साइन या ठिकाणी काय येतं सिंपल पॉझिटिव्ह होतं. हे काय तर दोघे एकमेकांच्या अपोजिट मध्ये आहेत. हे झालं काय तर क्लोज्ड लूप ट्रान्सफर फंक्शन झालं. जर आपल्याकडे ओपन लूप पासून क्लोज कडे जायचं असेल किंवा क्लोज लूप पासून जर आपल्याकडे सिंपल ओपन लूपला जायचं असेल तर आपण काय करतो फॉर एक्झाम्पल आपल्याकडे CLTF दिलेला आहे आणि आपल्याला जायचं आहे कुठं सिंपल तर ओपन लूप ट्रान्सफर फंक्शनला जायचं आहे. मग या ठिकाणी आपण काय करतो तर ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू न्यूमरेटर डिवायडेड बाय काय असेल तर डिनॉमिनेटर मायनस न्यूमरेटर. म्हणजे आपल्याकडे ओपन लूप ट्रान्सफर फंक्शनला जायचं आहे कुठून तर CLTF पासून. बेसिकली काय करतो तर CLTF चा न्यूमरेटर डिवायडेड बाय डिनॉमिनेटर कोणाचा CLTF चा मायनस काय तर हवं न्यूमरेटर. आपण इथून काय करू शकतो सिंपल तर ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन या ठिकाणी जाऊ शकतो. ही काय तर बेसिक गोष्ट आपल्याकडे लक्षात ठेवायची आहे या केसमध्ये. आता या ठिकाणी ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन दिलेला आहे हे काय तर डीसी गेन आहे 1 प्लस STA. हे काय तर वरचे संपल सगळे आपले 0 आहेत. खाली काय तर ST1 ST2 हे काय तर संपल आपल्याकडे पोल आहेत. सो द टाइप ऑफ द सिस्टीम इज डिपेंड्स ऑन कशावरती तर या ठिकाणी असणाऱ्या डिनॉमिनेटरच्या जो काय एस आहे का ते एस ची पॉवर किती आहे. फॉर एक्झाम्पल एस ची पॉवर 2 आहे. आता डिनॉमिनेटरला मी काय करणार इज इक्वल टू 0 ला इक्वेट करणार का तर मला पोल संख्या पाहिजे. मग इज इक्वल टू 0 केल्यानंतर मला एसच्या काय भेटतील तर 2 व्हॅल्यू भेटतील. एक S1 असेल एक S2 असेल इज इक्वल टू काय तर 0. म्हणजे या ठिकाणी हा एक पोल ओरिजिन लाईन हा एक काय तर पोल ओरिजिन लाईन म्हणजे टाइप ऑफ सिस्टीम काय झाला तर 2 झाला. म्हणजे या ठिकाणी S टू द पॉवर जे काय जे आहे का ते जे रिप्रेझेंट काय करतं सिंपल तर सिस्टीमचे टाइप आहे. जर या ठिकाणी जे ची व्हॅल्यू 0 असेल तर सिस्टीमचा टाइप 0 आहे. जर जे ची व्हॅल्यू ठिकाणी 1 असेल तर सिस्टीमचा टाइप काय तर 1 आहे. जर जे ची व्हॅल्यू 2 असेल तर सिस्टीमचा टाइप काय तर 2 आहे. हा जो काही टाइप आहे का तो टाइप ऑफ द सिस्टीम याचा आपण उपयोग करतो कुठं करतो तर इन केस ऑफ द स्टेडी स्टेट अनालिसिस. म्हणजेच आपण बेसिकली स्टेडी स्टेट एरर फाइंड आउट करतो ना त्या केसमध्ये आपण काय करतो हा जो काही टाइप ऑफ सिस्टीम आहे का त्या टाइप ऑफ सिस्टीमचा आपण काय करतो बेसिकली उपयोग करतो. आता ऑर्डर ऑफ ट्रान्सफर फंक्शन ट्रान्सफर फंक्शनची आपल्याकडे ऑर्डर कशा असेल द ऑर्डर ऑफ अ ट्रान्सफर फंक्शन इज डिफाइंड ॲज द हायेस्ट एक्सपोनंट दॅट अपियर्स इन द डिनॉमिनेटर ऑफ द कुणाच्या सिंपल तर या ठिकाणी वर्ड आलाय बघा क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन. कोणता वर्ड हा सिंपल तर क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन मध्ये असणारा जो काय डिनॉमिनेटर आहे का त्या डिनॉमिनेटरचे काय तर हायेस्ट पॉवर म्हणजेच काय तर ऑर्डर ऑफ द सिस्टीम आहे. द टोटल नंबर ऑफ पोल ऑफ द क्लोज लूप ट्रान्सफर सिस्टीम गिव्स द ऑर्डर. आता हायेस्ट पॉवर आहे म्हणजेच काय असतील तेवढे त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ पोल असतील. म्हणजे ते काय टोटल नंबर ऑफ पोल असतील का क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शनचे म्हणजेच काय असते सिंपल आपल्याकडे तर ऑर्डर असते. हा काय तर आपल्याकडे महत्वाचा मुद्दा आहे. The order of the transfer function defined as the characteristic equation of the system. It is basically the maximum power of S which present in the characteristic equation. का तर characteristic equation आपण घेतो कुठून तर सिंपल डिनॉमिनेटर मधून घेतो. ऑर्डर ऑफ द सिस्टीम इज इक्वल टू काय असेल तर नंबर ऑफ एनर्जी स्टोरिंग एलिमेंट असतात. म्हणजे बेसिकली ऑर्डरची आपल्याकडे दुसरी डेफिनेशन झाली काय तर ऑर्डर म्हणजे नंबर ऑफ एनर्जी स्टोरिंग एलिमेंट आहे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे एनर्जी स्टोरिंग एलिमेंट आहे कोणता तर एक R आणि L. मग या RL या एलिमेंट मध्ये एनर्जी स्टोअर करतो कोणता तर डायनामिक एलिमेंट्स आर द मेमरी एलिमेंट. फॉर एक्झाम्पल कोणता तर L हा एलिमेंट काय करतो एनर्जीला स्टोअर करतोय. R हा एलिमेंट एनर्जीला कधीच एनर्जीला स्टोअर करत नाही तो फक्त काय करतो डिसिपेट करतो. जर या ठिकाणी RL सर्किट असेल तर या ठिकाणी नंबर ऑफ एनर्जी स्टोरिंग एलिमेंट किती आहे तर 1 आहे. म्हणून या सिस्टीमचा ऑर्डर किती झाली सिंपल तर 1 झाली. जर आपल्याकडे सिंपल RLC असेल तर या केसमध्ये नंबर ऑफ एनर्जी स्टोरिंग एलिमेंट किती आहेत सिंपल तर 2 आहेत. कोणते तर L आणि C कारण इंडक्टर अँड कॅपॅसिटर आर द एनर्जी स्टोरिंग एलिमेंट अँड रजिस्टर आर द एनर्जी डिसिपेटिंग और एनर्जी अब्सॉर्बिंग एलिमेंट आहे. मग या केसमध्ये सिस्टीमचा टाइप किती होईल तर आपल्याकडे 2 होईल. जर आपल्याकडे सर्किट मध्ये काही कॉम्बिनेशन असेल फॉर एक्झाम्पल RLC 3 आहेत पण याच्यामध्ये काय तर 2 इंडक्टर सिरीज मध्ये लावलेत
दोन कॅपॅसिटर सिरीज मध्ये और पॅरलल मध्ये लावले तर त्या केसमध्ये काय करायचं, जे सिम्प्लिफाय होते का त्याला काय करायचं, सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे दोन इंडक्टर जर सरळ सरळ सिरीज मध्ये लावले असतील त्यांचा इंडक्टर इक्विव्हॅलेंट काढा. कॅपॅसिटर पॅरलल मध्ये लावले त्यांचा काय करा, इक्विव्हॅलेंट काढा. म्हणजे काय होईल तर एक कॅपॅसिटर होईल आणि एक इंडक्टर होईल. म्हणजे आपल्याकडे सर्किटमध्ये सपोज 4 रेजिस्टर आहेत, 3 कॅपॅसिटर आहेत आणि 2 इंडक्टर आहेत, तर त्या ठिकाणी आपण 3 आणि 2 5 ऑर्डर म्हणणार का, तर 5 ऑर्डर आपण म्हणणार नाही. जेवढे सिम्प्लिफाय करताय त्याला काय करा, सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करा आणि जेवढे एलिमेंट राहतील का तेवढी काय असेल आपल्याकडे ऑर्डर असेल. हा काय तर आपल्याकडे पॉईंट महत्वाचा. इन अ कंट्रोल सिस्टम द टाइप इज द नंबर ऑफ द पोल अप ऍट द ओरिजिन अँड द ऑर्डर इज द टोटल नंबर ऑफ पोल. टाइप काय असतात तर ओरिजिनला किती पोल आहेत आणि ऑर्डर टोटल नंबर ऑफ पोल किती आहेत. द टाइप ऑफ द सिस्टम डिटरमाइन द स्टेडी स्टेट रिस्पॉन्स. म्हणजे कोणत्या आपण अनालिसिस करतो तर स्टेडी स्टेट काढतो. अँड ऑर्डर ऑफ द सिस्टम डिटरमाइन काय करते तर ट्रान्सिएंट रिस्पॉन्स. म्हणजे आपण म्हणतो ना फर्स्ट ऑर्डर सिस्टम आहे, त्यानंतर आपल्याकडे सेकंड ऑर्डर सिस्टम आहे. बेसिकली आपण कंट्रोल सिस्टम मध्ये काय करतो, सेकंड ऑर्डर सिस्टमचं काय करतो, अनालिसिस करण्याचा प्रयत्न करतो. ट्रान्सफर फंक्शन पाहतो काय तर ओमेगा एन स्क्वेअर डिवाइडेड बाय एस स्क्वेअर प्लस 2 झीटा ओमेगा एन एस प्लस काय तर ओमेगा एन स्क्वेअर. आता पोल 0 प्लॉट काढतो म्हणजे काय असेल तर सिस्टम मध्ये या ठिकाणी आपण काय करायचा, प्लॉट काढायचा. कशाचा तर पोलचा आणि झिरोचा. जो काय वाय ऍक्सिस आहे का तो काय असतो, इमॅजिनरी ऍक्सिस असतो आणि एक्स असतो कोणता तर सिंपल रिअल ऍक्सिस असतो. व्हेन ऑल द पोल्स अँड झिरो आर प्लॉटेड कुठं तर ऑन द एक्स वाय प्लेन और एस प्लेन इज नोन एज द पोल झिरो प्लॉट आहे. द पोल्स आर इंडिकेटेड बाय द काय तर क्रॉस आहे इन द एस प्लेन अँड झिरोज आर इंडिकेटेड बाय द स्मॉल सर्कल इन द एस प्लेन. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे जी ऑफ एस आहे तो काय तर ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन आहे. या ओपन लूप ट्रान्सफर फंक्शनचा आपल्याकडे काय करायचं सिंपल तर पोल 0 प्लॉट काढायचा आहे. मग याचे 0 कोणते असतील तर 0 नेहमी डिनॉमिनेटरच्या वरचे म्हणजे काय तर न्यूमरेटरचे काय असेल नेहमी आपल्याकडे तर 0 असतील. म्हणजे वरचा पार्ट हा नेहमी काय असतो 0 असतो आणि खालचा पार्ट तर डिनॉमिनेटर म्हणजे काय असतो नेहमी पोलचा असतो. मग 0 ची डेफिनेशन आपण काय पाहिले, द व्हॅल्यूज ऑफ द यस प्रेझेंट इन द न्यूमरेटर दॅट मेक द ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू 0. मग याच्यामध्ये एच ची व्हॅल्यू काय ठेवा पहिल्यांदा तर एच ची व्हॅल्यू -1 ठेवा. -1 + 1 काय झालं 0 झालं. 0 मल्टिप्लाय बाय काही करा काय होईल व्हॅल्यू 0 होईल. इथे एक 0 झाला. दुसरा एस प्लस 5 आहे. याच ठिकाणी व्हॅल्यू काय करा -5 ठेवा काय होईल आपल्याकडे दुसरा 0 भेटेल. म्हणजे या ठिकाणी आपण जर सिंपल याला 0 ला इक्वेट करण्याचा प्रयत्न केला 20 × s + 1 s + 5. आता हा जो काय 20 आहे का तो 20 काय तर डीसी गेन आहे जो काय तर के. हा डीसी गेन काय सिंपल तर के आहे. या ठिकाणी याला नाही घेतलं चालेल. मग इज इक्वल टू 0 करा हा ऑटोमॅटिकली 0 होऊन जाईल. या ठिकाणी s ची व्हॅल्यू काय तर -m येईल आणि s ची व्हॅल्यू दुसरी काय तर -5 च्या बरोबर येईल. म्हणजे या ठिकाणी 0 ची व्हॅल्यू काय झाला तर एक 0 आहे -1 ला दुसरा 0 काय होता सिंपल -5 ला. पोलच्या केसमध्ये s × s + 7. आता s × s + 7 आहे. या ठिकाणी इक्वेट करा 0 ला s × s + 7 इज इक्वल टू 0. देअरफॉर s इज इक्वल टू काय होईल तर 0 होईल आणि s इज इक्वल टू काय तर -7 कुठून तर s + 7 वरून. असा अर्थ काय झाला आपल्याकडे पोल कुठे आहेत सिंपल तर एक पोल आहे 0 ला आणि दुसरा कुठे आहे सिंपल -7 ला. यावरून आपल्याकडे जर एक पोल हा 0 ला असेल हा एक पोल 0 ला आहे डिटरमाइन काय करतो सिंपल तर टाइप ऑफ सिस्टीम आहे. काय सिंपल तर टाइप ऑफ सिस्टीम आहे. किती पोल आहे सिंपल एक आहे म्हणून सिस्टीमचा टाइप काय आहे तर सिंपल 1 टाइप आहे. म्हणजे या ठिकाणी यस आहे यस बाहेर आला यस ची पॉवर काय आहे तर पहिली आहे म्हणजे काय तर सिस्टीमचा टाइप आहे. गोष्ट आपल्याकडे या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. याच्यामध्ये किती पोल आहेत ओपन लूप मध्ये सिंपल तर 2च पोल आहेत. जर आपण याचा CLTF काढला असेल तर याच्यामध्ये पोल किती होतील अगेन तर 2 होतील. काय होतील याच्यामध्ये सिंपल 2 पोल होतील. जर आपण कास्ट इक्वेशन पाहायला गेलो का तर बेसिकली काय असतं तर 1 + g ऑफ s * काय असतं h ऑफ s इज इक्वल टू काय तर 0. सिंपल सॉल्व्ह करा 1 + g ऑफ s h ऑफ s याच्यामध्ये काय दिलाय का तर नाही म्हणजे काय होईल सिंपल तर 20 × s + 5 s + 1 डिवाइडेड बाय काय सिंपल आपल्याकडे s * s + 7 आहे. जर सिंपल याला सॉल्व्ह केलं तर आपल्याकडे आन्सर काय येईल हायेस्ट पॉवर किती येईल याच्यामध्ये तर सिंपल 2च येणार आहे. दुसरी काय येईल का तर नाही येणार. सो या ठिकाणी आपल्याकडे जो पोलची व्हॅल्यू का ती पोलची व्हॅल्यू काय तर सिंपल याच्यामध्ये 2 आहे. हा काय तर बेसिकली आपल्याकडे पोल 0 प्लॉट आहे. हा इमॅजिनरी ऍक्सिस आहे हा काय तर आपल्याकडे रिअल ऍक्सिस आहे. हा एस प्लेनचा काय तर राईट हँड साइड आहे आणि एस प्लेनचे काय तर सिंपल लेफ्ट हँड साइड आहे.
जर पोल आपल्याकडे किंवा झिरो आपल्याकडे जर सिंपल या ठिकाणी पोल झिरो जर लेफ्ट हँड साइडला असतील का तर आपल्याकडे सिस्टीम काय असते स्टेबल असते. जर एखादा पोल झिरो आपल्याकडे राईट साइडला गेला का सिस्टीम काय होते आपल्याकडे अनस्टेबल होते. इलेक्ट्रिकल नेटवर्क एलिमेंट इन कशामध्ये आपण तर बिहेवियर इन टाइम डोमेन अँड लॅपलास डोमेन. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे इलेक्ट्रिकल मध्ये आहे आर एल आणि सी. त्याचा आपण व्होल्टेज इक्वेशन लिहितो कशामध्ये टाइम डोमेन मध्ये. आर चं काय सिंपल तर आय ऑफ टी इंटू आर म्हणजे व्ही ऑफ टी इज इक्वल टू काय तर आय ऑफ टी इंटू आर. जर आपण कॅपॅसिटन्स घेतला त्याचं व्होल्टेज काय घेतो व्हीसी इज इक्वल टू 1/c इंटू इंटिग्रेशन काय तर आय डी टी असेल. आणि इंडक्टरचं आपण घेतो काय तर व्हीएल इज इक्वल टू एल डी आय बाय डी टी. जर लॅपलास डोमेन एक्सप्रेशन ऑफ व्होल्टेज करायला गेलो तर लॅपलास मध्ये काय करायचं तर टी ला फक्त एस ना रिप्लेस करायचं म्हणजे आय ऑफ टी होता काय होईल तर आय ऑफ एस होईल 1/. आता या ठिकाणी कॅपॅसिटरला आपण रिप्लेस करतो कशाना तर 1/cs ना काय करतो रिप्लेस करतो. आता 1/sc इंटू काय तर आय ऑफ एस होईल एल डी आय बाय डी टी काय होईल एस एल इंटू काय तर आय ऑफ एस. म्हणजे लॅपलास डोमेन मध्ये काय होतंय बघा तर टाइम डोमेन मधला रेजिस्टन्स आणि लॅपलास मधला रेजिस्टन्स काय तर सेम असायचा फक्त बिहेवियर चेंज होतोय. कोणाचा इंडक्टर अँड कॅपॅसिटर. या ठिकाणचा इंडक्टर काय होतोय एस ना मल्टिप्लाय होतोय आणि या ठिकाणचा कॅपॅसिटन्स काय होतोय 1/cs होतोय म्हणजे रेसिप्रोकल होतोय. हे काय तर आपल्याकडे दोन वेगळ्या वेगळ्या काय तर गोष्टी आहेत. आता ऍडव्हान्टेजच्या काय तर सिंपल कॉम्प्लेक्स टाइम डोमेन इक्वेशन कॅन बी कन्व्हर्टेड इनटू द सिंपल अल्जेब्रिक फॉर्म युजिंग द लॅपलास डोमेन असेल. It provide the mathematical model of the overall system along with the each system component असेल. For a non-transfer function, the output response is easy to determine for the any reference input असेल. It helps to determine the improvement parameter of the system like pole असेल झिरो असेल. आपण काढतो कोणाच्या केस मध्ये तर लॅपलास डोमेन मध्ये काढतो टाइम डोमेन मध्ये काढतो का तर नाही काढत. The stability of the system can be easily analyzed by using the transfer function. आपण स्टॅबिलिटी काढतो RS क्रायटेरिया नुसार. It helps relate the आउटपुट टू इनपुट म्हणजे काय तर ट्रान्सफॉर्मेशन आपण काढतो. ड्रॉबॅक आहे सिंपल इट इज नॉट ऍप्लिकेबल फॉर द नॉन लिनियर सिस्टीम. हे ऍप्लिकेबल आहे कोणासाठी सिंपल लिनियरसाठी ऍप्लिकेबल आहे. द इनिशियल कंडिशन आर नॉट कन्सिडर्ड ऍज द इफेक्ट जनरेटेड बाय द टर्म आर निग्लेक्टेड. म्हणजे आपण ट्रान्सफर फंक्शन काढलं होतं कसं लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ द आउटपुट टू द लॅपलास ट्रान्सफॉर्म ऑफ द इनपुट अज्युमिंग ऑल कंडिशन आर इनिशियल कंडिशन आर झिरो. म्हणजे या ठिकाणी इनिशियली इंडक्टर चार्ज आहे का त्याची कंडिशन घ्यायची नाही. कॅपॅसिटर चार्ज आहे इनिशियल कंडिशन घ्यायची का तर नाही. म्हणजे ऑल इनिशियल कंडिशन काय करायचं आपण झिरोला अज्युम करायचे आणि त्यानंतर आपण काय करतो ट्रान्सफर फंक्शन काढतो. हे ड्रॉबॅक आहे द इनिशियल कंडिशन आर नॉट कन्सिडर्ड ऍज द इफेक्ट जनरेटेड बाय द देम आर निग्लेक्टेड. म्हणजे कॅपॅसिटर चार्ज केला असेल तर तो चार्ज कॅपॅसिटर काय करेल एनर्जीला डिलिव्हर करण्याचा प्रयत्न करेल. त्याचा इफेक्ट आपण इथे घेतोय का तर नाही घेत. हे काय करायचे बेसिकली ड्रॉबॅक आहेत. आता फर्स्ट आहे आपल्याकडे द सिस्टीम विथ द ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस इज इक्वल टू काय तर 1/s इंटू एस प्लस 1 आहे. या सिस्टीम मध्ये या सिस्टीमचा टाईप किती आहे ऑर्डर किती आहे. सिस्टीमचा टाईप डिफाइन करतो कशानुसार आपण तर ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन दिलेलं काय तर सिंपल आपल्याकडे जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस आहे काय तर हे ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन दिलेलं त्याने सांगितलेलं आहे. मग सिस्टीमचा टाईप म्हणजे काय तो काय डिनॉमिनेटर आहे का तर डिनॉमिनेटर मध्ये असणारा जे काही यस आहे त्या यस ची पॉवर पहिल्यांदा चेक करायची. मोकळा यस असेल तो सिंपल याची पॉवर किती सिंपल नाही म्हणजे 1 आहे. म्हणजे सिस्टीमचा टाईप किती आहे ठिकाणी तर 1 आहे. म्हणजे जर सिंपल याला आपण झिरोला इक्वेट करायला गेलो तर काय होईल यस इंटू एस प्लस 1 इज इक्वल टू काय तर 0 होईल. देअरफॉर या यस ची व्हॅल्यू काय होईल तर यस इज इक्वल टू 0 आणि दुसरा काय तर यस प्लस 1 इज इक्वल टू काय तर 0 दॅट इज या यस ची व्हॅल्यू काय तर -1. म्हणजे या ठिकाणी जे काय डिनॉमिनेटर आहे का तो सांगतोय का आपल्याकडे तर पोलची संख्या सांगतोय. एक पोल आहे आपल्याकडे कुठे तर 0 ला आहे म्हणजे कुठे तर ओरिजिनला आहे. जो पोल या ठिकाणी ओरिजिनला असेल का दॅट इज नथिंग बट द टाइप ऑफ सिस्टीम. आणि हा कोणाचा सिंपल तर ओपन लूप ट्रान्सफर फंक्शनचा आहे. टोटल नंबर ऑफ पोल किती या केस मध्ये तर 1 0 ला 1 कुठे आहे सिंपल -1 ला 1 0 ला 1 -1 ला. टोटल नंबर ऑफ पोल संख्या किती सिंपल तर 2 आहे. हे ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन आहे. जर मला क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन काढायचं असेल तर सिंपल काय म्हणतो CLTF इज इक्वल टू काय करतो सिंपल आपण जी ऑफ एस डिवायडेड बाय 1 प्लस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. आता आपल्याकडे फीडबॅक काय दिलाय का तर नाही दिला निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय सांगितलं का तर नाही. जर आपण इथूनही सॉल्व्ह केलं तर आपल्याकडे काय भेटेल तर ट्रान्सफर फंक्शनची या ठिकाणी व्हॅल्यू भेटेल. या ठिकाणी हा जो काय डिनॉमिनेटर आहे का हा डिनॉमिनेटर म्हणजेच काय तर बेसिकली कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे. आणि कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचे रूट म्हणजेच काय असतात तर क्लोज लूप सिस्टीमचे नंबर ऑफ पोल असतात. आता 1 प्लस जी ऑफ एस आहे. अच्छा 1 प्लस जी ऑफ एस
जर हा जी ऑफ एस आपल्याकडे असेल आणि याच्यामध्ये जर सिंपल आपण 1 ऍड केला असेल तर आपल्याकडे काय भेटेल तर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन भेटेल. देअरफॉर आपण लिहितो काय तर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन इज इक्वल टू 1 प्लस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस which is equal to 1 प्लस याची व्हॅल्यू काय सिंपल तर 1 डिवाइडेड बाय एस इंटू एस प्लस 1. सॉल्व्ह करा काय होईल सिंपल एस इंटू एस प्लस 1 प्लस काय तर सिंपल आपल्याकडे 1 आहे. आता याला आपण काय करतो झिरोला इक्वेट करतो. याला सॉल्व्ह करा काय होईल एस स्क्वेअर प्लस एस प्लस 1 इज इक्वल टू 0. हे काय तरी कंचं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे. डिनॉमिनेटर मध्ये असणाऱ्या एस ची हायेस्ट पॉवर किती आहे तर 2 आहे. देअरफॉर सिस्टमची ऑर्डर काय आहे तर 2 आहे. सिस्टमचा टाइप काय आहे तर 1 आहे. टाइप 1 अँड ऑर्डर 2 ऑप्शन नंबर काय आहे तर थर्ड इज द करेक्ट आन्सर आहे या केस मध्ये. नेक्स्ट आहे ऑर्डर अँड टाइप ऑफ द गिवन ट्रान्सफर फंक्शन आर रिस्पेक्टिव्हली जी ऑफ एस इज इक्वल टू दिलेला आपल्याकडे 4s क्यूब प्लस 3s स्क्वेअर प्लस 1 डिवाइडेड बाय s स्क्वेअर s टू द पॉवर 4 प्लस 2s स्क्वेअर प्लस काय तर 4. हा काय तर सिंपल आपल्याकडे जी ऑफ एस आहे म्हणजे काय तर अगेन ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन आहे. मग या ठिकाणी झिरोला असणारे ओरिजिनला असणारे पोल किती आहेत सिंपल साधी एस टू द पॉवर जे ची व्हॅल्यू या ठिकाणी किती आहे तर सिंपल 2 आहे. जे ची पॉवर किती आहे सिंपल तर 2 आहे. म्हणजे जर आपण सिंपल ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन म्हटलं इक्वेट केलं झिरोला तर या ठिकाणी काय तर एस टू द पॉवर 0 म्हणजे या ठिकाणी एस च्या किती व्हॅल्यू 0 येतात सिंपल तर 2 येतात. म्हणजे आपल्याकडे 2 पोल आहेत कुठं तर 2 पोल ऍट द ओरिजिन डिफाइन्स द टाइप ऑफ द सिस्टम. द ऑर्डर अँड टाइप किती आहे सिंपल तर 2 आहे. सेकंड नंबरला म्हणजे सिस्टमचा टाइप किती आहे तर 2 आहे. म्हणजे ऑप्शन नंबर काय आहे तर आपल्याकडे 4th इज द करेक्ट आन्सर आहे. जर आपण ऑर्डरचा विचार केला तर ऑर्डरच्या केसमध्ये काय करायचं 1 प्लस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस इक्वल टू काय तर 0 करा. सिंपल 1 प्लस समथिंग करा. अगेन या ठिकाणी हायेस्ट पॉवर कुणाची होईल तर यानं याला जर मल्टिप्लाय केलं तर एस टू द पॉवर 2 आणि एस टू द पॉवर 4 किती होईल एस ची पॉवर 6 होईल आणि एस ची पॉवर 6 झाल्याच्या कारणामुळे हायेस्ट पॉवर झाली किती 6 म्हणून काय या ठिकाणची ऑर्डर किती आहे तर 6 आहे. किती ऑर्डर 6. याला सॉल्व्ह केला आपण सिंपल 1 प्लस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस इज इक्वल टू 0. युनिटी फीडबॅक सिस्टमच्या केसमध्ये याची व्हॅल्यू काय असते 1 असते. देअरफॉर 1 प्लस 4s क्यूब प्लस 3s स्क्वेअर प्लस 1 डिवाइडेड बाय काय सिंपल s स्क्वेअर s टू द पॉवर 4 प्लस 2s टू द पॉवर 2 प्लस काय तर 4 इज इक्वल टू 0. यांना काय करा सिंपल क्रॉस मल्टिप्लाय करा आणि सगळे काय करा इक्वल टू 0 करा. हा पहिले गेल्यानंतर काय होईल ऑटोमॅटिकली इकडे 0 होईल. म्हणजे या ठिकाणी काय येईल तर s चा दुसरा s ची चौथी पॉवर प्लस 2s चा स्क्वेअर प्लस 4 ही झाली टर्म पहिली प्लस दुसरी ऍज इट इज 4s क्यूब प्लस 3s स्क्वेअर प्लस काय तर 1 इज इक्वल टू 0. मग याना फक्त मी काय करणार यालाच मल्टिप्लाय करणार. याला करायची काय गरज आहे का तर नाही का तर हा प्लस साइन आहे आणि या ठिकाणी ब्रॅकेटच्या बाहेर काय तर टर्म आहे म्हणून याना फक्त मी यालाच मल्टिप्लाय करू शकतो. या ब्रॅकेट मधल्या टर्म मधला 2 आणि 4 दोन्ही काय तर आपल्याकडे बेस सेम आहेत. घातांक काय तर वेगवेगळे आहेत. आपण काय करतो घातांकाची बेरीज करतो. 2 आणि 4 किती होतील 6 होतील. 2 आणि 2 4 होतील. सगळ्यात मोठी पॉवर कोणाची झाली सिंपल तरीच झाली s टू द पॉवर 6 प्लस 2s टू द पॉवर 4 प्लस 4s स्क्वेअर होईल प्लस काय तर पुढची टर्म असेल याच्यामध्ये ऍड करा. आपल्याकडे आन्सर काय येईल तर आपल्याकडे आन्सर येईल ऑर्डरच्या केसमध्ये ऑर्डर इज इक्वल टू काय तर 6वी ऑर्डर आहे. नेक्स्ट द टाइप ऑफ द सिस्टम हॅव्हिंग द ट्रान्सफर फंक्शन g ऑफ s इंटू h ऑफ s इज इक्वल टू k डिवाइडेड बाय s क्यूब प्लस 2s स्क्वेअर प्लस 3s इज. ट्रान्सफर फंक्शन आपल्याकडे कसं आहे तर सिंपल k डिवाइडेड बाय s क्यूब प्लस 2s प्लस काय तर 3s. जर या ठिकाणी आपण बारकाईनं पाहिलं तर जो काय लास्टचा 3 काय त्या लास्टच्या 3 सोबत एक काय केलाय कॉन्स्टंट सोबत एक काय आला तर ऍडिशनल s आलाय. जर आपण s ला कॉमन घ्यायला गेलो तर आपण घेऊ शकतो याला आपण लिहू शकतो k डिवाइडेड बाय s ला कॉमन काढा एक s आपण बाहेर काढला इथं राहील काय तर s स्क्वेअर प्लस 2s प्लस काय तर 3 राहील. अच्छा या ठिकाणी सिस्टमची ऑर्डर किती होतं सिस्टमची ऑर्डर आहे 3 होईल. 1 प्लस जी ऑफ एस एच ऑफ एस करा इज इक्वल टू 0 करा. सिस्टमची ऑर्डर होईल काय तर 3. सिस्टमचा टाइप किती होईल तर सिस्टमचा टाइप म्हणजे ओपन लूप ट्रान्सफर फंक्शनचे ओरिजिनला असणारा पोल किती आहे सिंपल तर जो बाहेर राहिला का तो काय तर एक पोल आहे. या टर्मला सिंपल काय करा होल इक्वेट टू 0 करण्याचा प्रयत्न करा. ह्याला जर आपण सिंपल 0 केलं तर पहिल्यांदा 0 कोण होईल तर s इज इक्वल टू 0 होईल. दुसऱ्यांदा काय होईल आपल्याकडे तर s स्क्वेअर प्लस 2s प्लस काय तर 3 इज इक्वल टू 0.
याचे पोल निघतील किती, तर हे झालं काय, तर आपल्याकडे इक्वेशन झालं, याचे आपल्याकडे पोल भेटतील किती, तर याचे 2 पोल भेटतील आणि हा एक काय तर तिसरा, म्हणजे आपल्याकडे टोटल 3 पोल आहेत. 3 पैकी एक गेला कुठं, झिरोला, बाकी कुठं असं सिंपल, तर रिअल पार्ट वरती किंवा इमॅजिनरी पार्ट वरती असेल डिपेंडिंग ऑन इट्स व्हॅल्यू. म्हणजे या ठिकाणी सिस्टीमचा जो काही टाईप आहे तो टाईप किती आहे, तर ऍज 1 पोल इज ऍट ओरिजिन. ओरिजिन म्हणजे कुठं आहे, सिंपल तर 0 पोझिशनला आहे, म्हणून सिस्टीमचा टाईप काय तर 1 आहे. The block diagram of closed loop control system is given in the figure. What is the type of the system? सिस्टीमचा आपल्याकडे टाईप काय असेल, आता सिस्टीमचा आपल्याकडे ब्लॉक डायग्राम दाखवलेला आहे आणि या ब्लॉक डायग्राम नुसार आपल्याकडे सिस्टीमचा टाईप आपल्याकडे काढायचा आहे. आता या ठिकाणी वरती दिसतोय हा बॉक्स काय, तर सिस्टीमचा ओपन लूप गेन आहे आणि हा काय तर फीडबॅक गेन आहे. जर आपल्याकडे CLTF कार्ड असेल तर आपण काय करतो, तर ओपन लूप ट्रान्सफर फंक्शनचं गेन डिवाइडेड बाय फीडबॅक नुसार 1 प्लस मायनस काय तर G(s) इंटू H(s). अच्छा, माझ्याकडे ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन असतं. ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू काय असतं, ओपन लूपचं गेन इंटू काय तर फीडबॅकचं गेन. फीडबॅक इथे युनिट आहे का, तर फीडबॅक या ठिकाणी युनिटी नाही आहे. फीडबॅकची व्हॅल्यू काय आहे, तर सिंपल 1/s आहे. फीडबॅक जर ठिकाणी आपल्याकडे सिंपल 1 असतात तर त्या ठिकाणी आपण म्हणला सिस्टमचा टाईप काय तर 0 आहे, कारण कोणताही पोल ओरिजिनला नाही आहे. पण फीडबॅक मध्ये काय तर सिंपल नॉन युनिटी फीडबॅक आहे. G(s) इंटू आपल्याकडे H(s) करावं लागेल. G(s) ची व्हॅल्यू किती आहे, सिंपल तर 2 डिवाइडेड बाय s² मायनस 2s मायनस 2 आहे इंटू H(s) ची व्हॅल्यू काय तर सिंपल 1/s आहे. देअरफॉर याची होल व्हॅल्यू काय होईल, तर सिंपल 2 डिवाइडेड बाय s इंटू s² मायनस 2s मायनस 2. देअरफॉर सिस्टीमचा पोल ओरिजिनला किती आला, तर 1 आला. कोणता, s⁻, हा 1 वाला, म्हणजे सिस्टीमचा टाईप का असेल तर 1 असेल. ऑप्शन नंबर सेकंड इज द करेक्ट आन्सर असेल या केसमध्ये. इन अ कंट्रोल सिस्टीम द टाईप ऑफ द सिस्टीम डिपेंड्स ऑन नंबर ऑफ. कंट्रोल सिस्टीम मध्ये सिस्टीमचा टाईप डिफाईन केला असतो कशाच्या बेसिस वरती, तर नंबर ऑफ पोल ऍट द ओरिजिन ऑफ द S प्लेन. S प्लेनच्या ओरिजिनला असणारे किती पोल्स आहेत, पोल्स ऍट द ओरिजिन ऑफ द S प्लेन डिफाइन्स द टाइप ऑफ द सिस्टीम. Which of the following option is the correct for the system shown below? आता एक आपल्याकडे सिस्टीम दाखवलेली आहे, या सिस्टीम साठी आपल्याकडे खालीलपैकी कोणता ऑप्शन हा करेक्ट असेल असं आपल्याकडे सांगितलेलं आहे. 4th ऑर्डर आहे, 3rd ऑर्डर आहे, 4th ऑर्डर आहे, 3rd ऑर्डर आहे. म्हणजे आपल्याकडे सिस्टीमची पहिल्यांदा काय बघायच्या, ऑर्डर बघायच्या. मग या सिस्टीमची ऑर्डर आपण काढतो कशाच्या बेसिस वरती, तर ऑर्डर इज डिफाइंड ऑन द बेसिस ऑफ द क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शन. मग याचं पहिल्यांदा आपल्याकडे CLTF काढावं लागेल. मग CLTF काढताना मी काय करणार, तर CLTF क्लोज्ड लूप ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू काय असेल या केसमध्ये, G(s) डिवाइडेड बाय 1 प्लस मायनस काय तर G(s). तर प्लस मायनस साइन कशाच्या बेसिस वरती आहे, सिंपल तर या फीडबॅकच्या बेसिस वरती आहे. फीडबॅक जर या ठिकाणी आपल्याकडे निगेटिव्ह फीडबॅक असेल, इफ निगेटिव्ह साइन आपण यूज करतो फॉर पॉझिटिव्ह फीडबॅक, आणि या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह साइन यूज करणार कोणासाठी, सिंपल तर निगेटिव्ह फीडबॅक साठी. आता या ठिकाणी फीडबॅक कसा आपल्याकडे, सिंपल तर निगेटिव्ह फीडबॅक आहे आणि निगेटिव्ह फीडबॅक असेल तर आपण साइन काय करणार, सिंपल पॉझिटिव्ह साइन यूज करणार. म्हणजे G(s) डिवाइडेड बाय 1 प्लस G(s) इंटू H(s). आता आपल्याकडे 2 ब्लॉक दिलेत, कसे दिलेत, सिंपल तर सिरीज मध्ये दिलेत. या ठिकाणी दोन्ही ब्लॉकचे आपण काय करतो, मल्टिप्लिकेशन करतो. जर 2 ब्लॉक पॅरलल मध्ये असतील तर आपण काय करतो, त्यांचे ऍडिशन करतो और सबट्रॅक्शन करतो डिपेंडिंग ऑन द डायरेक्शन, चाललाय कुणीकडे. आणि या ठिकाणी हा काय तर फीडबॅक पाहताय, आपल्याला CLTF काढायचा आहे. मग CLTF काढताना आपण काय करतो, तर बेसिकली सिस्टीमचे आपण ऑर्डर डिफाइन करतो. ऑर्डर इज डिफाइंड ऑन द कशाच्या बेसिसवर डिफाइन करतो, क्लोज्ड लूप ट्रान्सफर फंक्शनचे असणारे जे काही कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे का त्याचे असणारे रूट्स, त्याचे काय तर असणारे रूट्स म्हणजे काय तर टोटल नंबर ऑफ पोल. याचे रूट्स म्हणजे काय तर आपल्याकडे टोटल नंबर ऑफ पोल आहेत. आपण सिंपल याला असंही सॉल्व्ह करू शकतो, पण हे सॉल्व्ह करणं काय थोडस कॉम्प्लिकेटेड आहे. आपल्याला एवढं सॉल्व्ह करायची गरज आहे का, तर नाही. क्लोज लूप ट्रान्सफर फंक्शनच्या डिनॉमिनेटरला इज इक्वल टू 0 करा, 1 प्लस G(s) इंटू H(s) इक्वल टू 0 करा.
भेटतंय काय तर क्रॉसचेक इक्वेशन भेटतंय. या इक्वेशनच्या सिंपल रूट काढा किंवा याची हायेस्ट पॉवर बघा. हायेस्ट पॉवर बघितली की आपल्याला ऑटोमॅटिकली काय भेटले, ऑर्डर भेटलं. म्हणजे बेसिकली जर आपण सिंपल 1 प्लस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. आता जी ऑफ एस काढायचा, दोन ब्लॉक आहेत सिरीज मध्ये आहेत, दोघांचं मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय होईल या केसमध्ये 1 डिवायडेड बाय एस स्क्वेअर इंटू काय तर 1 डिवायडेड बाय एस प्लस 1 झाला. इंटू एच ऑफ एस ची व्हॅल्यू काय तर इंटू 20 डिवायडेड बाय काय तर एस प्लस 20 आहे इज इक्वल टू सिंपल काय करा 0 करा. हे काय तर इथलं क्रॉसचेक इक्वेशन आहे. जर आपण फर्दर एकाने सॉल्व्ह केलं तर आपल्याकडे याचा आन्सर काय येईल बघा. 1 याला सिंपल क्रॉस मल्टिप्लाय करा, एस स्क्वेअर इंटू एस प्लस 1 इंटू एस प्लस 20 प्लस काय होईल तर 20 इज इक्वल टू 0 होईल. क्रॉस मल्टिप्लाय करा. आता एस स्क्वेअर इथं एस आहे, इथे काय तर एस आहे. म्हणजे या ठिकाणी या दोघांच्या मध्ये काय तर गुणाकाराचं चिन्ह आहे आणि इथे काय तर गुणाकार आहे, पण याच्या पुढे काय तर प्लस चिन्ह आहे. म्हणजे या ठिकाणी मी काय करणार, पहिल्यांदा एन याला गुणणार. काय होईल तर एस क्यूब प्लस काय तर एस स्क्वेअर. पहिल्यांदा ब्रॅकेट हे सॉल्व्ह केलं, त्यानंतर एस प्लस 20 आणि पुढे काय तर बेसिकली प्लस 20 आहे. अच्छा परत अगेन काय तर ब्रॅकेट आहे, मला ब्रॅकेट सॉल्व्ह करणं गरजेचं का तर गरजेचं आहे. मी काय करणार एन याला मल्टिप्लाय करणार, एस क्यूब आणि काय तर एस आहे. म्हणजे या ठिकाणी मला भेटणार काय तर एस टू द पॉवर 4. त्यानंतर पुढे काय भेटणार तर 20 एस क्यूब. पुढे एन याला मल्टिप्लाय करा, काय होईल प्लस एस क्यूब. त्यानंतर पुढे एन याला मल्टिप्लाय करा प्लस 20 एस स्क्वेअर प्लस 20 इज इक्वल टू 0. माझ्याकडे फायनल क्रॉसचेक इक्वेशन काय भेटतंय तर एस टू द पॉवर 4 हा 20 आणि हा एस 1 किती होईल प्लस 21 एस क्यूब प्लस 20 एस स्क्वेअर प्लस काय तर 20 इज इक्वल टू 0. हे काय झालं माझ्याकडे क्रॉसचेक इक्वेशन झालं. या क्रॉसचेक इक्वेशनची हायेस्ट पॉवर किती आहे एस चे तर 4. म्हणून या ठिकाणी सिस्टीमची ऑर्डर काय आहे तर 4 आहे. म्हणजे सिस्टीम काय आहे तर 4th ऑर्डरची आहे. 4th इथे एक आहे आणि 4th इथे एक आहे. पण सिस्टीम स्टेबल आहे की सिस्टीम अनस्टेबल आहे. जर आपल्याकडे यसचा प्रत्येक कोएफिशियंट नसेल, म्हणजे इथे याचा चौथा घातांक आहे, तिसरा आहे, त्यानंतर दुसरा आहे, पहिला घातांक आहे का तर नाही. दुसऱ्यानंतर या ठिकाणी 20 एस यायला पाहिजे होता किंवा काहीतरी एस यायला पाहिजे होता. यसचा कोणता कोएफिशियंट आहे का तर नाही. या S4 आहे, S3 आहे, S2 आहे, त्यानंतर S1 यायला पाहिजे होता, नंतर एक कॉन्स्टंट यायला पाहिजे होता. तर त्या ठिकाणी सिस्टीम झाली असती काय तर स्टेबल किंवा अनस्टेबल आपण डिफाईन केलं असतं कशानुसार तर RS क्रायटेरियानुसार. पण या ठिकाणी यसचा पहिला घातांक प्रेझेंट नाहीये, यसचा पहिल्या पॉवर या ठिकाणी प्रेझेंट नाहीये, म्हणजे यसचा एक कोएफिशियंट याच्यामध्ये अब्सेंट आहे. म्हणून सिस्टीम काय तर आपल्याकडे अनस्टेबल आहे. 4th ऑर्डर आहे आणि काय तर अनस्टेबल. ऑप्शन नंबर 1 आणि काय तर 3rd इज द करेक्ट आन्सर आहे. सिस्टीम 4th ऑर्डरची आहे आणि कशा आहे तर अनस्टेबल आहे. हा मुद्दा या ठिकाणचा काय तर महत्वाचा आहे. आता या ठिकाणी बघा डिनॉमिनेटर ऑफ द अबोव ट्रान्सफर फंक्शन हॅज द हायेस्ट पॉवर 4 चे आहे, म्हणून ऑर्डर काय आहे तर 4 आहे. बट द कोएफिशियंट ऑफ द एस टर्म is a 0 in the क्रॉसचेक इक्वेशन that is denominator of the above transfer function, therefore system काय तर अनस्टेबल आहे. म्हणजे या ठिकाणी जो काय S20 एस स्क्वेअर नंतर आपल्याकडे काय पाहिजे होता सम कॉन्स्टंट इंटू आपल्याकडे एक एस पाहिजे होता. तो एस आहे का तर नाही. चौथा आहे, तिसरा आहे, दुसरा आहे, पण पहिला घातांक नाही, म्हणून काय तर सिस्टीम अनस्टेबल आहे. फाइंड द ऑर्डर ऑफ द सिस्टीम. सिस्टीमच्या ठिकाणी ऑर्डर फाइंड आउट करा. सिस्टीमचे ऑर्डर काय मी सांगितलं होतं, सिस्टीमचे ऑर्डर आपण डिफाइन करतो काय तर नंबर ऑफ एनर्जी स्टोरिंग इलेमेंट. मग कोणते असेल तर एल आणि सी आर द एनर्जी स्टोरिंग इलेमेंट असतील. मग जर या फिगर मध्ये पाहिलं तर आपल्याकडे काय दिसतंय आर दिसतंय, सी दिसतंय, एल दिसतंय, आर दिसतंय, आर दिसतंय आणि सी दिसतंय. म्हटलं होतं जिथं सिम्प्लिफिकेशन करता येईल का तिथं काय करा सिम्प्लिफाय करा. या ठिकाणी 2 इंडक्टर लावलेत, कशात सिंपल तर सिरीज मध्ये लावलेत. या दोघांचा सिरीज कॉम्बिनेशन मेटल मध्ये या ठिकाणी काय तर एल इक्विव्हॅलेंट 1 भेटला. आता या ठिकाणी हा सी आहे, या सी ला आणि याला इक्विव्हॅलेंट करायचं का तर नाही आहे. आता या ठिकाणी 2 काय आहे तर कॅपॅसिटर आहे, तर या दोघांचा मिळून काय होईल आपल्याकडे सिंपल तर एक सी इक्विव्हॅलेंट होईल इथला. या ठिकाणचा एक एल इक्विव्हॅलेंट झाला. हा आर नाहीये, हा आर नाहीये, हा आर नाहीये. झाले किती, हा एल एक, हा सी एक, 2 झाले आणि हा काय तर तिसरा एक सी. आता या सी ला याच्याबरोबर सिम्प्लिफाय करत बसायचं का तर नाही. जे सिरीज मध्ये असतील किंवा जे पॅरलल मध्ये असताना काय करा सॉल्व्ह करा, बाकीचे ऍज इट इज ठेवा. म्हणजे 1, 2 आणि 3 ऑप्शन नंबर काय तर सेकंड इज द करेक्ट आन्सर आहे. नंबर ऑफ एनर्जी स्टोरिंग एलिमेंट किती त्याच्यामध्ये सिंपल तर 3 आहेत. या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5
टोटल आपल्याकडे 5 व्हॅल्यू दिसतील एल आणि सी च्या, पण याच्या 5 व्हॅल्यू घ्यायच्या का तर नाही, यांचा इक्विव्हॅलेंट काढायचा, जिथं सॉल्व्ह करता येईल तिथं सॉल्व्ह करायचा, सिरीज पॅरलल बघायचा, हे सिरीज मध्ये आहे त्यांचा एक एल भेटेल, हे पॅरलल मध्ये त्यांचं एक काय भेटेल तर सी भेटेल. या बेसिक गोष्टी याच्यामध्ये आपल्याकडे लक्षात ठेवायच्या आहेत. द मोस्ट कॉमनली युज्ड इनपुट सिग्नल इन द कंट्रोल सिस्टीम इज, कंट्रोल सिस्टीम मध्ये सगळ्यात जास्त यूज केला जाणारा सिग्नल कोणता असतो तर इट इज नथिंग बट द स्टेप इनपुट सिग्नल. आपण कोणते यूज करतो तर स्टेप इनपुट, म्हणजे ऑप्शन नंबर काय तर फर्स्ट स्टेप फंक्शनचा आपण काय करतो सगळ्यात जास्त ठिकाणी इनपुट करतो कंट्रोल सिस्टीमच्या केसमध्ये. म्हणजे काय आपल्याकडे इनपुट सिग्नल आहेत का हे पण बेसिकली काय करतो क्लासिफाय करतो 4 टाइप मध्ये, स्टेप असेल, रॅम्प असेल, पॅराबोलिक असेल आणि इम्पल्स फंक्शन असेल. हे काय तर आपण 4 सिग्नल या ठिकाणी क्लासिफाय करण्याचा प्रयत्न करतो. इनपुट म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याकडे युनिट इम्पल्स सिग्नल आहे, त्याला आपण रिप्रेझेंट करतो कशा साहाय्यानं तर डेल ऑफ टी च्या साहाय्यानं, म्हणजे डेल ऑफ टी म्हणजेच काय तर युनिट इम्पल्स सिग्नल आहे, याची व्हॅल्यू या ठिकाणी असते इनफायनाइट, कुठं तर ऍट टी इज इक्वल टू 0. म्हणजे असं टी इज इक्वल टू 0 आहे का, या टी इज इक्वल टू 0 ची व्हॅल्यू काय तर इनफायनाइट आहे. ही इनफायनाइट काय सिंपल आपल्याकडे याची तर मॅग्निट्यूड आहे. इनफायनाइट काय याची सिंपल तर मॅग्निट्यूड असते, आणि हा या ठिकाणी प्रेझेंट असतो कुठं तर वनली ऍट 0 पोझिशन. जर हा अदर दॅन 0 असेल, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी टी इज इक्वल टू 0 आहे, इन्फायनाइट आहे, टी नॉट इक्वल टू 0 आहे, याची व्हॅल्यू काय तर सिंपल 0 आहे. जर याचं आपण सिंपल इंटिग्रेशन काढलं का त्याची व्हॅल्यू काय ते सिंपल आपल्याकडे 1 येते. काय येते सिंपल 1 येते. हा 1 म्हणजेच काय असतो याचा सिंपल तर एरिया असतो. जर याचा आपण एरिया घेतला असेल तर एरिया 1 येतोय. आता या ठिकाणी याचा एरिया जर आपण सिंपल 1 घेतला असेल का तर हा काय झाला सिंपल युनिट इम्पल्स सिग्नल झाला. काय झाला युनिट इम्पल्स सिग्नल. हा प्रेझेंट आहे कुठे फक्त टी इज इक्वल टू 0 ला. त्याचा लाप्लास ट्रान्सफॉर्म आपण घ्यायला गेलो, लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ द डेल ऑफ टी फंक्शन काय असतो बेसिकली तर 1 च्या बरोबर असतो. कशा बरोबर 1. युनिट इम्पल्स सिग्नलचा लाप्लास ट्रान्सफॉर्म काय असतो सिंपल तर इटसेल्फ सिग्नल असतो. त्यानंतर आपल्याकडे सिंपल स्टेप सिग्नल. स्टेप सिग्नल हा प्रेझेंट असतो कसा तर कॉन्स्टंट मॅग्निट्यूडचा काय असतो स्टेप सिग्नल असतो. फॉर एक्झाम्पल आपण डिफाइन करतो आर ऑफ टी इज इक्वल टू यू ऑफ टी. यू ऑफ टी म्हणजे काय तर हा इनपुट सिग्नल आहे कोणता तर स्टेप फंक्शनचा आहे. या यू च्या पुढे जर सपोज आपण या ठिकाणी ए लावला असेल तर ए हा काय आहे तर मॅग्निट्यूड आहे कोणाची युनिट स्टेप फंक्शनची. काय सिंपल हे तर मॅग्निट्यूड आहे. या ए ची व्हॅल्यू या ठिकाणी काही असू शकते. फॉर एक्झाम्पल 1 असेल तर यालाच आपण काय म्हणतो युनिट स्टेप सिग्नल असं म्हणतो. जर या ए ची व्हॅल्यू या ठिकाणी 10 असेल तर या ठिकाणी हा काय तर स्टेप सिग्नल आहे किती मॅग्निट्यूडचा तर 10चा. म्हणजे या ठिकाणी इथं 1 लिहिले म्हणून हा काय तर युनिट स्टेप सिग्नल आहे. इथं आपण 10 घेऊ शकतो, 5 घेऊ शकतो, 7, 100 काही, म्हणजे फक्त हा काय तर या मॅग्निट्यूडचा स्टेप सिग्नल आहे. ही गोष्ट आपल्याला काय करायचं लक्षात ठेवायचा. हा प्रेझेंट असतो, हा मॅग्निट्यूड देतो कुठून तर फॉर टी ग्रेटर दॅन 0. म्हणजे टी ग्रेटर दॅन 0 असेल तरच या ठिकाणी प्रेझेंट असेल. फॉर टी लेस दॅन 0 याची व्हॅल्यू काय असते बघा सिंपल तर 0 असते. काय असते 0 असते. अँड ऍट टी इज इक्वल टू 0 हा प्रेझेंट असतो का तर असतो. हा असतो का प्रेझेंट तर या ठिकाणी असतो. ही गोष्ट आपल्याकडे लक्षात ठेवायची आहे. या ठिकाणी यू ऑफ टी बद्दल दिलेला आहे सिंपल टी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ला काय असेल तर हा 1 असेल. ग्रेटर दॅन 0 ला हा काय सिंपल 1 असेल युनिट स्टेप आहे. आणि हा लेस दॅन ला काय तर सिंपल 0 आहे. जर याचा आपण लाप्लास ट्रान्सफॉर्म घ्यायला गेलो तर लाप्लास ट्रान्सफॉर्म याचा काय असेल सिंपल यू ऑफ टी चा लाप्लास ट्रान्सफॉर्म आपण सिंपल काय करूया आर ऑफ एस म्हणूया. असं सपोज इज इक्वल टू काय असेल तर 1/as 1 सिंपल एस असेल. हा जर युनिट स्टेप असेल तर, जर हा अदर दॅन युनिट असेल तर काय असेल आर ऑफ एस इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल a/s असेल. मग या ए ची व्हॅल्यू 10 असू शकते, 15 काही असू शकते. म्हणजे लाप्लास ट्रान्सफॉर्म द स्टेप सिग्नल काय असतो त्याची मॅग्निट्यूड डिवाइडेड बाय काय आहे तर एस. त्यानंतर आपल्याकडे युनिट रॅम्प फंक्शन. आता युनिट नाव आहे म्हणून याचे काय सिंपल तर आपण 1 घेतला. जर हा युनिट नसेल तर अगेन याचे काहीतरी मॅग्निट्यूड आपल्याकडे असेल. अगेन आर ऑफ टी आपण डिफाइन केला काय असतो तर या केसमध्ये आर ऑफ टी इज इक्वल टू ए टाइम्स ऑफ द टी. म्हणजे सम मॅग्निट्यूड मल्टिप्लाय बाय काय तर टी आहे. हा कधी तर फॉर टी ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आर ऑफ टी इज इक्वल टू सिंपल काय तर 0 कधी तर फॉर टी लेस दॅन
0. जर टी या ठिकाणी लेस दॅन 0 असेल तर हा सिग्नल कसा आहे तर 0 आहे. ते ग्रेटर दॅन इक्वल टू 0 ला जशी व्हॅल्यू काय तर आपल्याकडे रॅम्प सिग्नल सारखी आहे. या ठिकाणी आपल्याकडे काय भेटतो तर एक स्लोप भेटतोय. या ठिकाणी हा AT म्हणजे 10T हा सिग्नल कोणता आहे तर रॅम्प सिग्नल आहे. 1T हा सिग्नल काय आहे तर रॅम्प सिग्नल आहे. अगेन या ठिकाणी 100 मल्टिप्लाय बाय टी करा. कोणत्याही व्हॅल्यू जर टी ने मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी काय होतंय तर हा रॅम्प सिग्नल होतोय. का तर टी ची व्हॅल्यू या ठिकाणी सिंपल काहीतरी घ्या. 100 ला येणं गुणा काय व्हॅल्यूची व्हॅल्यू वाढत जाईल. दुसऱ्या व्हॅल्यू न गुणा. टी हा काय तर नेहमी या ठिकाणी चेंजिंग नेचरचा आहे आणि टी चेंजिंग नेचरचा असल्याच्या कारणामुळे व्हॅल्यू काय करेल तर ऑलवेज या ठिकाणी वाढत वाढत जाईल. म्हणून हा काय तर रॅम्प सिग्नल स्लोपाचा काय करतो नेहमी वाढत 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 जातोय. जर सिंपल आपण याचा लाप्लास ट्रान्सफॉर्म घ्यायला गेलो लाप्लास ट्रान्सफॉर्म ऑफ द आर ऑफ टी या ठिकाणी काय असतं सिंपल तर 1 डिवायडेड बाय एस स्क्वेअर. जर हा युनिट रॅम्प असेल तर जर हा अदर दॅन युनिट रॅम्प असेल तर काय असेल त्याची काहीतरी मॅग्निट्यूड डिवायडेड बाय काय तर एस स्क्वेअर. त्याची काहीतरी मॅग्निट्यूड बाय काय तर सिंपल एस स्क्वेअर असेल. ही पॉइंट आपल्याकडे या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे हे युनिट पॅराबोलिक सिग्नल. युनिट पॅराबोलिक सिग्नलच्या केसमध्ये आपल्याकडे सिग्नल दाखवलेला आहे. याला आपण डिफाइन करतो काय तर एक्स ऑफ टी इज इक्वल टू टी स्क्वेअर बाय 2. या ठिकाणी कोणता स्क्वेअर आहे का तर नाही. या ठिकाणी काय तर सिंपल स्क्वेअर आहे. म्हणजे यालाच आपण लिहू शकतो काय तर आर ऑफ टी इज इक्वल टू ए इंटू टी स्क्वेअर बाय 2 वेर ए ही याची काय तर मॅग्निट्यूड आहे. आपण लाप्लास ट्रान्सफॉर्म पाहिला होता बेसिक इलेक्ट्रिकल शिकत असताना. काय होता टी स्क्वेअरचा लाप्लास काय होता सिंपल टी स्क्वेअरचा आपण पाहिला होता टी रेस टू एन इज इक्वल टू एन डिवायडेड बाय काय तर एस रेस टू एन प्लस 1 काय होता एस डिवायडेड बाय एस प्लस 1 होता. अच्छा या ठिकाणी आपण एन ची व्हॅल्यू किती आहे तर 2 आहे. देअरफॉर 2 डिवायडेड बाय 2 प्लस ए किती तर 3. ह्या टी स्क्वेअर झाला किती तर 2 बाय एस क्यूब झाला. पण टी स्क्वेअर बाय 2 आहे म्हणजे काय होईल आन्सर तर ए इंटू 2 डिवायडेड बाय 2 इंटू एस क्यूब. या 2 ला 2 गेला. म्हणून जो काय पॅराबोलिक सिग्नल आहे का याच्या केसमध्ये जर आपल्याकडे असा सिग्नल दिला असेल तर त्याचा लाप्लास ट्रान्सफॉर्म असतो या केसमध्ये ए डिवायडेड बाय एस क्यूब. जर हा युनिट पॅराबोलिक असेल तर काय असेल 1 बाय एस क्यूब असेल. म्हणजे बेसिकली आपण काय करतो इम्पल्सच्या केसमध्ये लाप्लास काय तर सिंपल 1. त्यानंतर युनिट स्टेपच्या केसमध्ये काय तर 1 बाय एस. त्यानंतर रॅम्पच्या केसमध्ये काय तर 1 बाय एस स्क्वेअर आणि पॅराबोलिकच्या केसमध्ये काय तर सिंपल 1 बाय एस क्यूब. जर मॅग्निट्यूड ही सिंपल यांची 1 दिलेली असेल तर. आता या ठिकाणी या गोष्टी आपल्याकडे काय तर महत्वाच्या आहेत. कोणाच्या केसमध्ये फंक्शनच्या केसमध्ये स्टेप फंक्शनच्या केसमध्ये. आता पुढे जाऊन आपण पाहूया टाइम रिस्पॉन्स अनालिसिस. आता टाइम रिस्पॉन्स अनालिसिस मध्ये आपल्याकडे 2 असतात. टाइम म्हणजे काय तर सिस्टीम विथ रिस्पेक्ट टू टाइम कशा पद्धतीने काय होते चेंज होते. मग याच्यामध्ये असेल स्टेडी स्टेट अनालिसिस ऑफ द सिस्टीम अँड ट्रान्झिएंट अनालिसिस ऑफ द सिस्टीम. मग टाइम रिस्पॉन्स आपण 2 कॅटेगरीमध्ये डिफाइन करतो. कोणता तर एक असेल ट्रान्झिएंट दुसरा काय तर स्टेडी स्टेट. इफ द आउटपुट ऑफ द कंट्रोल सिस्टीम for an input varies with respect to the time then it is called as the time response of the control system. The time response consists of the 2 types. कोणत्या सिंपल तर एक असेल ट्रान्झिएंट. ट्रान्झिएंट म्हणजे काय तर विथ रिस्पेक्ट टू टाइम हा काय होतं सिंपल तर चेंज होतोय. विथ रिस्पेक्ट टू टाइम हा काय होतं सिंपल चेंज होतोय. स्टेडी स्टेट म्हणजे हा काय तर सिंपल कॉन्स्टंट आहे चेंज होतोय पण कसा आहे तर स्मॉल चेंज होतोय म्हणजे काय तर सिंपल स्टेडी स्टेटचा रिस्पॉन्स आहे. मॅथमॅटिकली वी कॅन राईट द टाइम रिस्पॉन्स ऍज सी ऑफ टी हा काय तर टोटल टाइम रिस्पॉन्स आहे ट्रान्झिएंटचा प्लस काय तर स्टेडी स्टेटचा. आपण स्टेडी स्टेट मध्ये पाहिलं होतं काय बघतो आपण स्टेडी स्टेट मध्ये तर आपण याचा टाइपचा विचार करतो स्टेडी स्टेट एरर अनालिसिस और स्टेडी स्टेट रिस्पॉन्स. आणि ट्रान्झिएंट मध्ये आपण विचार करतो कोणाचा तर ऑर्डरचा आपण काय करतो ट्रान्झिएंटच्या केसमध्ये काय करतो सिस्टीमच्या विचार करतो ट्रान्झिएंट रिस्पॉन्स. फर्स्ट आहे आपल्याकडे ट्रान्झिएंट रिस्पॉन्स. आफ्टर अप्लाइंग द इनपुट टू द कंट्रोल सिस्टम आउटपुट टेक्स सम सर्टन टाइम टू रीच द स्टेडी स्टेट. So the output will in the transient state still goes to the steady state. Therefore the response of the control system during this transient is known as the transient response. सिस्टीमला आपण इनपुट लावलं इनपुट लावल्यानंतर सिस्टीम काय करेल तर आउटपुट कडे जाते आपल्याकडे काहीतरी आउटपुट देते.
पण आउटपुटकडे जाण्याच्या अगोदर ती काय करते, ऑसिलेशन करण्याचा प्रयत्न करते, विथ रिस्पेक्ट टाइम चेंज करण्याचा प्रयत्न करते. त्याला आपण काय म्हणतो, ट्रान्झिएंट रिस्पॉन्स म्हणतो. म्हणजे सिस्टीम स्टेबल व्हायच्या अगोदरचा टाइम म्हणजे कोणता आहे, तर ट्रान्झिएंट टाइम आहे. द ट्रान्झिएंट रिस्पॉन्स विल बी 0 फॉर अ लार्ज व्हॅल्यू ऑफ टी. हा 0 होईल कुठं, तर टीच्या व्हॅल्यू लार्ज असतील तर. आयडियली दिस व्हॅल्यू ऑफ टी इज इन्फिनिटी असेल आणि प्रॅक्टिकली किती असते तर 5 टाइम कॉन्स्टंट. म्हणजे आयडियलच्या केसमध्ये टी टेन्स टू इन्फायनाइट म्हणजे काय तर सिंपल फायनल व्हॅल्यू म्हणजे स्टेडी स्टेटची व्हॅल्यू. आणि प्रॅक्टिकलच्या केसमध्ये जे काय सिस्टम आहे का त्या सिस्टम स्टेबल होते कधी तर 5 टाइम्स ऑफ द टाइम कॉन्स्टंट. टाइम कॉन्स्टंट आपण डिफाइन केला फॉर आर एल एल बाय आर, फॉर आर सी 1 बाय आर, फॉर आर सी काय असेल तर आर इंटू सी असेल आर सी सर्किट साठी. आणि आर साठी काय असतो तर एल बाय आर असतो. मॅथमॅटिकली वी कॅन राईट लिमिट टी टेंड्स टू इन्फिनिटी सी टी आर ऑफ टी इज इक्वल टू काय तर 0. म्हणजे ट्रान्झिएंट रिस्पॉन्सची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे, सिंपल स्टडी व्हायला पाहिजे. द पार्ट ऑफ द टाइम रिस्पॉन्स दॅट रिमेन्स इवन आफ्टर द ट्रान्झिएंट रिस्पॉन्स हॅज अ 0 व्हॅल्यू फॉर द लार्ज टाइम is known as the steady response. That means transient response will be 0 during the steady state. म्हणजे या केस मध्ये आपल्याकडे सिस्टीम स्टेबल झाली, कुठं परत ट्रान्झिएंट आहे का तर नाही, सिस्टीम काय तर सिंपल स्टेडी स्टेट कडे चाललेलं आहे, त्यालाच आपण काय म्हणतो स्टेटस म्हणतो. एक्झाम्पल आपल्याकडे सपोज सी ऑफ टी इज इक्वल टू काय तर 10 प्लस 5 इंटू ई रेस टू मायनस पॉवर टी आहे. या केसमध्ये 10 ही काय तर कॉन्स्टंट टर्म आहे म्हणजे काय तर स्टेडीज टर्म आहे आणि 5 इंटू ई रेस टू मायनस 5 टी काय तर एक ट्रान्झिएंट टर्म आहे. का तर ह्याच्यामध्ये टाइम आला आणि टाइम आला म्हणजे ही टर्म विथ रिस्पेक्ट टू टाइम या ठिकाणी चेंज होत जाईल. सपोज या ठिकाणी या टी ची व्हॅल्यू मी सिंपल 0 ठेवली असेल तर ई रेस टू पॉवर 0 इज इक्वल टू काय असतो तर सिंपल ऑलवेज 1 च्या बरोबर असतो. मी 0 पासून व्हॅल्यू या ठिकाणी वाढवत 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 गेलो. फॉर एक्झाम्पल मी टी ची व्हॅल्यू या ठिकाणी इन्फायनाइट ठेवलो तर ई टू द पॉवर इन्फायनाइट इज इक्वल टू काय असतो ऑलवेज इक्वल टू 0 असतो. जर मी टी ची व्हॅल्यू इन्फायनाइट ठेवली तर ई ची पॉवर काय करतं 0 करेल. ही टर्म सिंपल 0 झाली तर ही टर्म या ठिकाणी व्हॅनिश होईल, राहील फक्त काय तर सिंपल स्टेडी राहील. म्हणजे ही स्टेडी आहे आणि ही ट्रान्झिएंट आहे. ट्रान्झिएंट व्हॅनिश होते कधी तर ऍज टी अप्रोचेस टू इन्फिनिटी. जर टी ने या ठिकाणी इन्फिनिटीला अप्रोच केला असेल का तर काय होईल आपल्याकडे ट्रान्झिएंट टर्म या ठिकाणी व्हॅनिश होईल, तेच आपल्याला दिलं आहे. द सेकंड टर्म विल बी 0 ऍज टी टेंड्स टू इन्फिनिटी. सो दिस इज अ ट्रान्झिएंट टर्म. आता अँड फर्स्ट टर्म आपल्याकडे 10 आहे. या 10 मध्ये कोणता टी आहे का तर नाही. टीला 0 ठेवा, टीला इन्फिनिट ठेवा. या 10 मध्ये काय चेंज होईल का तर नाही. 10 काय तर एक कॉन्स्टंट टर्म आहे, जे काय तर स्टेडी टर्म आहे. ज्याच्यामध्ये टी आला तो काय तर सिंपल ट्रान्झिएंट टर्म आहे. रिस्पॉन्स ऑफ द फर्स्ट ऑर्डर सिस्टीम. फर्स्ट ऑर्डर सिस्टीम कशाला म्हणायचं तर ज्या सिस्टीम मध्ये या ठिकाणी फक्त एकच पोल असेल. कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचा इट इज नोन एज द फर्स्ट ऑर्डर सिस्टीम. और ज्या सिस्टीम मध्ये फक्त एकच एनर्जी स्टोरिंग एलिमेंट असेल दॅट इज कॉल्ड एज द फर्स्ट ऑर्डर सिस्टीम. मग फर्स्ट ऑर्डर सिस्टीमच्या केसमध्ये ट्रान्सफर फंक्शनची व्हॅल्यू काय असते तर ट्रान्सफर फंक्शन टी ऑफ एस इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 प्लस एस टी. याच्यामध्ये काय असतं बेसिकली आपल्याकडे एकच पोल असतो. ओपन लूपचे गेन आहे, सिंपल काय तर फीडबॅक आहे, जो काय तर आपल्याकडे इंडी फीडबॅक आहे. ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन काय आहे तर सिंपल 1 डिवायडेड बाय एस टी आहे. कनेक्टेड टू द युनिटी निगेटिव्ह फीडबॅक आहे. साइन कोणता आहे तर निगेटिव्ह आहे. या ठिकाणी हा काय तर समिंग पॉइंट आहे. आर ऑफ एस आला म्हणजे हे काय तर रेफरन्स इनपुट आहे. समिंग पॉइंटला आला प्लस वाला, या ठिकाणी फीडबॅक आला कुठून तर आउटपुट पासून कोणता आहे तर निगेटिव्ह साइन आहे. म्हणजे काय तर या ठिकाणी काहीच टर्म नाहीये म्हणजे काय तर युनिटी आहे. जर याच ठिकाणी आपल्याकडे एक ब्लॉक असता आणि या ब्लॉकची व्हॅल्यू 2 असते त्याला म्हटलं आपण काय तर नॉन युनिटी फीडबॅक आहे. हा 1 आहे का तर नाही. हा कोणता आहे तर 2 आहे. 2 हा युनिटी फीडबॅक असू शकतो का तर नाही. हा काय तर नॉन युनिटी फीडबॅक आहे. हे सिस्टीमचं एक्झाम्पल आहे. कुणाचं तर हे ट्रान्सफर फंक्शन आहे किंवा हे सिस्टीमचं रिप्रेझेंटेशन आहे. कुणाचं तर क्लोज लूप काय तर सिस्टीम आहे. का तर आउटपुटचा पार्ट आपण काय केला इनपुटला फीड केलेला आहे. या ठिकाणी काय तर सिंपल ट्रान्सफर फंक्शन आहे. द पॉवर ऑफ एस इज 1 इन द डिनोमिनेटर टर्म, हेन्स द अबोव ट्रान्सफर फंक्शन ऑफ द काय तर फर्स्ट ऑर्डर सिस्टीमचा एक गोष्ट त्यामध्ये काय तर आपल्याकडे महत्वाच्या. आता आपल्याकडे सी ऑफ एस इज इक्वल टू आपण पाहिलं सी ऑफ एस बाय आर ऑफ एस म्हणजे काय तर 1 प्लस 1 डिवाइडेड बाय एस टी प्लस काय तर 1 आहे. या आर ऑफ एस म्हणजे काय तर रेफरन्स इनपुट आहे.
सी ऑफ एस काय तर लाप्लास ट्रान्सफॉर्म आहे, आर ऑफ एस काय तर लाप्लास ऑफ द इनपुट सिग्नल आहे, आणि टी काय तर त्यांचा टाइम कॉन्स्टंट दाखवलेला आहे. इम्पल्स रिस्पॉन्स ऑफ द फर्स्ट ऑर्डर सिस्टीम, फर्स्ट ऑर्डरच्या केसमध्ये इम्पल्स रिस्पॉन्सची सिंपल आपल्याकडे व्हॅल्यू असते सी ऑफ टी इज इक्वल टू 1/t इंटू ई टू द पॉवर काय तर मायनस टी बाय टाऊ. जसं टी इज इक्वल टू 0 आहे, जसं टी ची व्हॅल्यू सिंपल आपल्याकडे 0 आहे, म्हणजे टी ची व्हॅल्यू ठिकाणी 0 ठेवा, टी ई रेस टू पॉवर 0 काय होतं सिंपल 1 होईल, म्हणजे सी ऑफ टी ची व्हॅल्यू त्या केसमध्ये काय सिंपल तर 1/t च्या बरोबर होईल. जसं टी इज इक्वल टू इन्फायनाइट आहे, टी ची व्हॅल्यू इन्फायनाइट ठेवा, ई रेस टू पॉवर इन्फायनाइट काय होईल तर सिंपल 0 होईल, म्हणून पॉवर आपल्याकडे इन्फायनाइटला आपण आलो टाइम की काय झालं सिस्टीमचं आउटपुट हे 0 झालं, म्हणजे सी ऑफ टी काय झालं सिंपल 0 झालं. द युनिट इम्पल्स रिस्पॉन्स इज एक्सपोनेन्शियल डिकेइंग सिग्नल फॉर द पॉझिटिव्ह व्हॅल्यू ऑफ द टी अँड इट इज 0 फॉर द निगेटिव्ह व्हॅल्यू ऑफ द टी. हे काय तर आपल्याकडे गोष्ट लक्षात ठेवायचं आहे. काय तर इम्पल्स रिस्पॉन्स ऑफ द फर्स्ट ऑर्डर सिस्टीम आहे. स्टेप रिस्पॉन्स ऑफ द फर्स्ट ऑर्डर सिस्टीम इम्पल्स होता काय होता डिकेइंगचा. आता टी इज इक्वल टू 0 ठेवला म्हणजे याची व्हॅल्यू काय आली सिंपल तर 1/t च्या बरोबर आली. आता आपण पाहतो काय तर स्टेप रिस्पॉन्स, स्टेप रिस्पॉन्स हा काय तर सिंपल चार्जिंगच्या इक्वेशन सारखा आहे, चार्जिंगच्या ग्राफ सारखा आहे, म्हणजे काय सिंपल तर हळूहळू चार्ज होतोय. याचं सी ऑफ टी चं इक्वेशन आहे, लक्षात ठेवलं तर चालेल, नाही ठेवलं तर चालेल. सी ऑफ टी इज इक्वल टू 1 मायनस ई टू द पॉवर मायनस टी बाय टाऊ इंटू काय तर यू ऑफ टी आहे. यू ऑफ टी काय तर सिंपल या ठिकाणचा इनपुट सिग्नल आहे. जर आपण सिंपल या ठिकाणी टी ची व्हॅल्यू 0 ठेवली असेल, टी ची व्हॅल्यू सिंपल 0 ठेवा, ई टू द पॉवर 0 म्हणजे काय तर 1, 1 मायनस 1 काय सिंपल 0 होईल, म्हणून व्हॅल्यू काय तर 0 आहे. टी ची व्हॅल्यू काय करा इन्फिनिट ठेवा, ई रेस टू पॉवर इन्फिनिट इज इक्वल टू काय तर 0, 1 मायनस 0 इज इक्वल टू काय तर 1 होईल, म्हणजे या ठिकाणी मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे सिंपल तर आपल्याकडे 1 आहे. झालं कोणाचं तर स्टेप रिस्पॉन्स ऑफ द फर्स्ट ऑर्डर सिस्टीम या ठिकाणी आहे. स्टेडी स्टेट टर्म इन द युनिट स्टेप फंक्शन काय तर आपल्याकडे युनिट यू ऑफ टी आहे. कोणते आहे यू ऑफ टी काय तर स्टेडी स्टेटची काय तर सिंपल आपल्याला टर्म आहे. रॅम्प रिस्पॉन्स ऑफ द फर्स्ट ऑर्डर सिस्टीम हा काय तर बेसिकली रॅम्प सिग्नल आपल्याकडे दाखवलेला आहे. रॅम्प हा काय असतो अशा पद्धतीने असतो, या ठिकाणी हा काय तर बेसिकली सिग्नल आहे. आपल्याकडे महत्वाची गोष्ट असते टाइम डोमेन स्पेसिफिकेशनच्या केसमध्ये और टाइम रिस्पॉन्सच्या केसमध्ये जो काय आपल्याकडे असतो का सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीम, म्हणजेच काय तर या ठिकाणी जो काही कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे का त्याच्यामध्ये काय असेल आपल्याकडे हायेस्ट पॉवर ही 2 असेल, म्हणजे आपल्याकडे नंबर ऑफ पोल सिस्टीमचे किती असायला पाहिजे, 2 असायला पाहिजे. टाइम रिस्पॉन्स ऑफ द सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीम येथून आपल्याकडे जनरली एक्झाम मध्ये एमसीक्यू हा विचारला जातो. द टाइप ऑफ द सिस्टीम हुज द डिनॉमिनेटर ऑफ द ट्रान्सफर फंक्शन falls to as the highest power of s is known as the second order system. म्हणजे या केस मध्ये जो काही s आहे का त्या s ची पॉवर किती आहे तर सिंपल 2 आहे. दिस मीन्स दॅट मॅक्सिमम पॉवर ऑफ द s इन द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ऑफ द डिनॉमिनेटर ऑफ द ट्रान्सफर फंक्शन स्पेसिफाइज द ऑर्डर ऑफ द सिस्टीम. द ऑर्डर ऑफ सिस्टीम प्रोव्हाइड आयडिया अबाउट कशाबद्दल देतोय तर सिस्टीमच्या असणाऱ्या क्लोज्ड लूप बद्दल काय करतोय हा माहिती सांगतोय. ब्लॉक डायग्राम आपल्याकडे दाखवलेले आहे. समिंग पॉइंट आहे या ठिकाणी काय तर इनपुट आहे, या ठिकाणी काय तर आउटपुट आहे, या ठिकाणचं काय तर ओपन लूप गेन आणि या ठिकाणी काय तर अगेन युनिटी निगेटिव्ह फीडबॅकची काय तर सिस्टीम दाखवलेला आहे. ओपन लूप गेन दाखवलेला आहे. द ट्रान्सफर फंक्शन ऑफ द क्लोज लूप गेन आपण काढतो कसा तर जी ऑफ एस डिवाइडेड बाय 1 प्लस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस. जर हे आपण सिंपल सॉल्व्ह केलं तर आपल्याकडे एक ट्रान्सफर फंक्शन भेटतं. स्टँडर्ड ट्रान्सफर फंक्शन ऑफ द सेकंड ऑर्डर सिस्टीम काय असतं तर सेकंड ऑर्डर सिस्टीमचा स्टँडर्ड असतं ओमेगा एन स्क्वेअर डिवाइडेड बाय एस स्क्वेअर प्लस 2 झिटा ओमेगा एन एस प्लस काय तर ओमेगा एन स्क्वेअर. हे काय तर आपल्याकडे स्टँडर्ड ट्रान्सफर फंक्शन आहे. हे जे काय ट्रान्सफर फंक्शन आहे का हे ट्रान्सफर फंक्शन या ठिकाणचं मोस्ट इम्पॉर्टंट असतं, कारण याला आपल्याला लक्षात ठेवूनच काय करायचं असतं सेकंड ऑर्डर सिस्टीमचं आपल्याकडे अनालिसिस करायचं असतं. ओमेगा एन स्क्वेअर एस स्क्वेअर प्लस 2 झिटा ओमेगा एन एस प्लस काय तर ओमेगा एन स्क्वेअर. याच्यामधलं असणारं स्टँडर्ड कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन कुठलं असतं तर ट्रान्सफर फंक्शनचा डिनॉमिनेटरला इज इक्वल टू 0 पुट करा, तो काय याचा तर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे. म्हणजे या केस मधला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनची व्हॅल्यू काय तर एस स्क्वेअर प्लस 2 झिटा ओमेगा एन एस प्लस काय तर ओमेगा एन स्क्वेअर इज इक्वल टू काय तर 0. हे काय त्या ठिकाणचं स्टँडर्ड कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे. या इक्वेशनलाच आपण काय करतो तर गिव्हन ट्रान्सफर फंक्शनच्या डिनॉमिनेटर बरोबर कंपेअर करतो आणि काय करतो झिटा असेल
आणि ओमेगा एन काय करतो, ही टर्म कॅल्क्युलेट करण्याचा प्रयत्न करतो. फर्दर याच्यामध्ये एक फॅक्टर के असतो, हा के रिप्रेझेंट काय करतो, सिंपल तर डीसी गेन या ठिकाणी काय करतो, रिप्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो. हे जे काय खालची टर्म आहे, काही खालची टर्म ऍज इट इज असायला पाहिजे. वरच्या टर्म मध्ये या ठिकाणी के असला तरी चालेल. के असल्याच्या कारणामुळे वरची टर्म काय होते, सिंपल थोडीशी डेव्हिएट होण्याचा प्रयत्न करते. सपोज के इज इक्वल टू 1 असेल तर वरची टर्म काय राहील, तर ऍज इट इज ओमेगा एन स्क्वेअर राहील. पण जर आपण के ची व्हॅल्यू सिंपल 1.02 ठेवली असेल तर वरची टर्म काय होईल, सिंपल तर 1.02. जर आपण सिंपल के ची व्हॅल्यू फर्दर ठेवली असेल, काहीतरी चेंज केली, युनिट सोडून जर आपण दुसरा के ठेवला असेल तर या ठिकाणी आपल्याकडे काय भेटते, वरची टर्म ही चेंज होते. पण या खालच्या टर्म मध्ये कोणती टर्म चेंज होते का, तर नाही. म्हणून ओमेगा एन ला प्रेफरन्स द्यायचा, कुठल्या, डिनॉमिनेटर मधल्या. न्यूमरेटर मध्ये काही आहे, काही ओमेगा एन असू द्या, तो डिपेंड आहे कशावरती, तर या के च्या व्हॅल्यू डिपेंड आहे. के ची व्हॅल्यू युनिटी असेल तर हे दोन्ही सेम असतील. पण जर के या ठिकाणी नॉन युनिटी असेल तर हा वरचा ओमेगा एन स्क्वेअर आणि खालचा ओमेगा एन स्क्वेअर वेगळा या ठिकाणी असू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे ट्रान्सफर फंक्शन इज इक्वल टू आपण लिहू शकतो काय, तर 104 डिवायडेड बाय एस स्क्वेअर प्लस 20s प्लस काय तर 100. हे काय तर आपल्याकडे स्टँडर्ड सेकंड ऑर्डरचं काय तर एक ट्रान्सफर फंक्शन दिलेलं आहे. वरती काय तर 104 आहे आणि खाली काय तर स्क्वेअर प्लस 20s प्लस काय तर 100 आहे. मग जर मला सिंपल आणि ओमेगा एन पाहिजे असेल तर ओमेगा एन मी काढणार कुठून, तर ऑलवेज हा जो लास्ट टर्म आहे का, ती लास्ट टर्म काय असते, ओमेगा एन स्क्वेअर असते. ओमेगा एन मी काढणार कुठून, सिंपल तर इथून काढणार. म्हणजे ओमेगा एन स्क्वेअर इज इक्वल टू 100 आहे. देअरफॉर ओमेगा एन इज इक्वल टू किती आहे, तर सिंपल 10 आहे. तुम्ही म्हणाल सर इथेही ओमेगा एन स्क्वेअर होता आणि इथेही ओमेगा एन स्क्वेअर होता. जर तुम्ही ओमेगा एन स्क्वेअर ला घेतला असेल तर ओमेगा एन ची व्हॅल्यू काय, तर सिंपल आपल्याकडे चेंज होईल. हा 104 आला, कुणामुळे 104 आला, हा सिंपल तर 104 आला हा डीसी गेन के मुळे आला. या ठिकाणी डीसी गेन ची युनिट आहे का, तर नाही आहे. याच्यामध्ये के ची काहीतरी व्हॅल्यू असेल. हा काय तर आपल्याकडे फंडा महत्वाचा आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे का, यस. Thus the characteristic equation आपल्याकडे होईल s square plus 2 zeta omega n plus काय तर omega n square. Practically for a system value of the numerator can be constant or polynomial other than the omega n square. मी आता सांगितलं केवळ डिपेंड आहे, एक तर ओमेगा एन स्क्वेअर असेल किंवा काहीतरी असेल. However in the numerator of the middle term and last term म्हणजे कोणते, मिडल अँड लास्ट टर्म मस्ट बी as it is पाहिजे. Thus to have the values of omega n and zeta, मला ओमेगा n काय करायचा आहे, झिटा काढायचा आहे. डिनॉमिनेटर ऑफ द ट्रान्सफर फंक्शन मस्ट बी कम्पेअर्ड विथ द स्टँडर्ड फॉर्म. म्हणून ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ओमेगा एन या ठिकाणची काय असते, अनडॅम्प्ड फ्रिक्वेन्सी, और त्यालाच आपण काय म्हणतो, नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. युनिट काय असतं याचं, रेडियन पर सेकंड. काय असतं, रेडियन पर सेकंड. हे काय तर युनिट आहे. अच्छा, झिटा काय या ठिकाणचा, तर झिटा इज नथिंग बट द डॅम्पिंग रेशो आहे. झिटा 0 याचा अर्थ काय, तर सिस्टीम मध्ये लार्ज ऑसिलेशन आहे, जास्त ऑसिलेशन आहे. का, तर झिटा इज नथिंग बट द अपोजिशन. डॅम्पिंग रेशो इज नथिंग बट द अपोजिशन टू द ऑसिलेशन. ऑसिलेशनला काय तर अपोजिशन आहेत. काय तर ऑसिलेशनला अपोजिशन आहे. झिटाची व्हॅल्यू या ठिकाणी जेवढी जास्त तेवढी ऑसिलेशन काय होतील, तर कमी होतील. झिटाची व्हॅल्यू जेवढी कमी तेवढी ऑसिलेशन काय होतील, तर जास्त होतील. म्हणून तर आपण झिटा इज इक्वल टू काय करतो, 0 घेतो. म्हणजे अनडॅम्प्ड फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन आहे. आपल्याकडे काय भेटतात, तर कॉन्स्टंट मॅग्नेट्यूडचे ऑसिलेशन भेटतात. बरोबर. झिटा इज इक्वल टू काय, तर 1 आहे. म्हणजे सिस्टीम कशा आहे, तर क्रिटिकल डॅम्प्ड आहे. याच्यामध्ये कोणतं ऑसिलेशन भेटतं का, तर नाही भेटत. सिस्टीमचा रिस्पॉन्स कसा आहे, तर लगेच फास्ट आहे. झिटा हा काय, तर लेस दॅन काय, तर सिंपल 1 आहे. म्हणजे सिस्टीम कशी आहे, तर अंडर डॅम्प्ड सिस्टीम आहे. ऑसिलेशन असतात का, तर असतात. कशा असतात, सिंपल तर डिक्रीजिंग मॅग्नेट्यूडचे असतात. ऑसिलेशन आहे तो डिपेंड आहे कशावरती, या झिटाच्या व्हॅल्यूवरती डिपेंड आहे. झिटा जेवढा जास्त तेवढे ऑसिलेशन कमी आहे. झिटा जास्त म्हणजे काय, तर अपोजिशन टू द ऑसिलेशन.
झिटा कमी म्हणजेच काय आहे तर या ठिकाणी ऑसिलेशन काय होतील आपल्याकडे सिंपल जास्त होतील. ह्या गोष्टी आपल्याकडे लक्षात ठेवायचे. तर आता या ठिकाणी जे काय कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे का h² प्लस 2 झिटा ओमेगा ns प्लस ओमेगा n², या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचा आपण काय करतो सिंपल रूट काढण्याचा प्रयत्न करतो. तर सिंपल याचे आपण रूट काढले का तर ते आपल्याकडे रूट भेटतात कसे s1 s2 इज इक्वल टू -2 झिटा ओमेगा n प्लस मायनस ओमेगा n इंटू काय तर रूट मध्ये झिटा स्क्वेअर -1. म्हणजे आपण सिंपल कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचे रूट काढतो काय s1 आणि s2 काय तर सेकंड ऑर्डर सिस्टीम असल्याच्या कारणामुळे दोन पोल भेटतील. काय भेटतील तर मायनस झिटा ओमेगा n प्लस मायनस ओमेगा n इंटू रूट मध्ये भेटेल आपल्याकडे काय तर झिटा स्क्वेअर -1. हे काय तर रूट्स ऑफ द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे. हा 1 मायनस झिटा स्क्वेअर असेल कधी तर झिटा लेस दॅन 1 असेल तेव्हा, आणि हा झिटा स्क्वेअर -1 असेल कधी झिटा हा ग्रेटर दॅन 1 असेल तेवढा. म्हणजे या टर्म मध्ये आपण याला अरेंज करू शकतो. ही टर्म कधी इफ झिटा इज ग्रेटर दॅन 1, जर झिटा या ठिकाणी लेस दॅन असेल तर आपण काय करणार सिंपल तर 1 मायनस झिटाचा स्क्वेअर घेणार. साधं लॉजिक आहे. याच टर्मला आपण लिहू शकतो रूट आपल्याकडे भेटले काय तर अल्फा प्लस मायनस जे ओमेगा डी. अल्फा प्लस मायनस काय तर जे ओमेगा डी. म्हणजे सेकंड नंबरचा पार्ट काय तर आपल्याकडे हा इमॅजिनरी पार्ट आहे ना, हा काय तर आपल्याकडला रिअल पार्ट आहे. म्हणजे आपल्याकडे जे काय रूट भेटतात का रूट भेटतात अल्फा प्लस जे ओमेगा डी, वेअर अल्फा हा काय सिंपल अल्फा इज इक्वल टू झिटा ओमेगा n च्या बरोबर आहे, आणि ओमेगा डी इज इक्वल टू काय तर ओमेगा n इंटू अंडर रूट मध्ये 1 मायनस झिटा स्क्वेअर फॉर द अंडर डॅम्प्ड सिस्टीम. ओमेगा डी या ठिकाणचा रिप्रेझेंट काय करतो सिंपल तर डॅम्प्ड फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन. डॅम्प्ड फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन, आणि याची व्हॅल्यू काय असतं सिंपल तर ओमेगा n इंटू रूट मध्ये 1 मायनस झिटा स्क्वेअर. याचं युनिट काय असतं अगेन आपल्याकडे तर रेडियन पर सेकंड असं काय असतं सिंपल आपल्याकडे युनिट असतो. अल्फा इज इक्वल टू काय तर झिटा ओमेगा n आहे. फर्स्ट टर्म रिअल पार्ट आहे, सेकंड टर्म काय तर इमॅजिनरी पार्ट आहे. अल्फा झाला काय झाला या ठिकाणचा ओमेगा डी झाला जेचा आपल्याकडे या ठिकाणी दिलेला आहे. जर सिंपल आपण याचा प्लॉट ड्रॉ करायला गेलो तर हा प्लॉट कसा असेल हा या ठिकाणी आपल्याकडे आता पाहायचा. या ऍक्सिसला आपण काय म्हणतो सिंपल तर जे ओमेगा ऍक्सिस, म्हणजे हा काय ऍक्च्युली तर इमॅजिनरी ऍक्सिस आहे. हा ऍक्सिस काय तर सिग्मा ऍक्सिस म्हणजे काय तर रिअल ऍक्सिस आहे. अच्छा, आपण पोल पाहिले, काय पाहिले सिंपल आपण पोल पाहिले S1 आणि S2 यांना आपल्याला इथं प्लॉट करायचं आहे. कशा आहेत अल्फा प्लस मायनस काय तर जे ओमेगा डी आहे. अच्छा, या ठिकाणी मायनस झिटा ओमेगा n आहे म्हणजे पोल असतील कुठं तर लेफ्ट साइडला काय असतील आपल्याकडे बेसिकली पोल असतील. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी काय करतोय कर्व ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतोय. हा कर्व काहीसा अशा पद्धतीने या ठिकाणी काय करतोय ड्रॉ करतोय. आता या केस मध्ये हा जो काय कर्व आहे का या ठिकाणी आपल्याकडे भेटते काय एवढी लेंथ उभी लेंथ म्हणजे ही तर उभी लेंथ असते आपल्याकडे सिंपल ओमेगा n. येथून इथपर्यंत आपल्याकडे काय भेटतो हा तर ओमेगा n भेटतो. ओमेगा n म्हणजे काय तर नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन आहे. आता आपल्याकडे डॅम्प्ड फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन काढायचं आहे. आपण तर पोल तर पाहिले काय तर अल्फा प्लस मायनस जे ओमेगा डी आहेत. म्हणजे या ठिकाणी काय असेल तर अल्फा या ठिकाणी रिअल ऍक्सिस वरती असेल आणि प्लस मायनस जे ओमेगा डी या ठिकाणी इमॅजिनरी ऍक्सिस वरती असेल. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी तो कुठेतरी या ठिकाणी अशा पद्धतीचा बसलेला असेल. हा आपल्याकडे काय असेल या ठिकाणचं एक पॉइंट असेल. या पॉइंटला मी काय करतो
रिअल ऍक्सिस वरती एक ड्रॉ करतो आणि या ठिकाणी इमॅजिनरी ऍक्सिस वरती काय करतो, ड्रॉ करतो. आता या ठिकाणची ही जी काय टर्म आहे का, ही एवढी टर्म काय सिंपल आहे तर ओमेगा डी आहे. अच्छा, ही जर या ठिकाणी ओमेगा एन असेल तर असं फिरून आलो ही आणि ही टर्म काय आहे तर अगेन ओमेगा एनच आहे. अच्छा, या ठिकाणी हा काय तर रिअल ऍक्सिस आहे आणि या रिअल ऍक्सिस वरती काय भेटेल आपल्याकडे सिंपल तर झिटा ओमेगा एन भेटेल. काय भेटेल, झिटा ओमेगा एन. कोणत्या ऍक्सिस वरती तर या ऍक्सिस वरती. म्हणजे एवढी लेंथ जी काय आपल्याकडे भेटते का ते कोणती भेटते तर अल्फा आहे आणि ही काय आहे तर आपल्याकडे ओमेगा डी आहे आणि हा वरचा काय आहे तर अगेन ओमेगा डी आहे. या ठिकाणी आपल्याकडे एक अँगल ऑफ इन्क्लिनेशन असतं, आपण काय म्हणतो सिंपल थीटा असं म्हणतो. मग अँगल ऑफ इन्क्लिनेशन आपण थीटा काढतो. फॉर एक्झाम्पल जर या ठिकाणी मी टॅन थीटाचा विचार केला असेल तर टॅन थीटा म्हणजे काय असेल तर समोरची बाजू भागिले काय तर लगतची बाजू. समोरची कोणत्या सिंपल तर ओमेगा डी आहे. समोर कोणता आहे हा ओमेगा डी म्हणजेच काय तर हा ओमेगा डी आहे. समोर काय आहे तर ओमेगा डी आहे. ओमेगा डी डिवायडेड बाय लगत कोण आहे सिंपल तर लगतची म्हणजे झिटा ओमेगा एन आहे. ओमेगा डी म्हणजेच काय आहे तर ओमेगा एन रूट मध्ये काय आहे तर 1 मायनस झिटा स्क्वेअर आहे डिवायडेड बाय काय आहे तर झिटा ओमेगा एन. या ओमेगा एन ला हा ओमेगा एन गेला. देअरफॉर टॅन थीटा इज इक्वल टू काय भेटतोय अंडर रूट मध्ये 1 मायनस झिटा स्क्वेअर डिवायडेड बाय काय तर झिटा. टॅन थीटा म्हणजेच असतो काय तर साइन थीटा डिवायडेड बाय काय तर कॉस थीटा. म्हणजे मला अँगल ऑफ इन्क्लिनेशन काढायचा आहे. मग अँगल ऑफ इन्क्लिनेशन काढतो कसा, फॉर एक्झाम्पल साइन थीटाची व्हॅल्यू किती आली या केस मधून तर साइन थीटा म्हणजे वरचा किती असेल अंडर रूट मध्ये 1 मायनस झिटा स्क्वेअर. कॉस थीटाची व्हॅल्यू किती आली सिंपल तर झिटाच्या बरोबर आली. अच्छा, झिटाच्या बरोबर आली. अच्छा, मला थीटाची व्हॅल्यू काढायची आहे अँगल ऑफ इन्क्लिनेशन. थीटा इज इक्वल टू काय असेल तर कॉस इनवर्स ऑफ झिटा आणि हा येईल कशामध्ये तर रॅडियन मध्ये येईल. कशामध्ये येईल रॅडियन मध्ये येईल. तुम्ही इथून एक काढा कॉस थिटा. कॉस थिटा म्हणजे काय तर लगतची बाजू भागिले काय तर कर्ण. लगतची बाजू कोणत्या तर झिटा ओमेगा एन डिवाइडेड बाय कर्ण कोणत्या तर ओमेगा एन राहील काय तर झिटा. साइन थिटा काढा. साइन थिटा म्हणजे काय तर समोरची बाजू भागिले काय तर कर्ण. समोर कोण आहे तर ओमेगा डी. कर्ण काय आहे तर ओमेगा एन आहे. सॉल्व्ह करा आपल्याला काय तर 1 मायनस झिटा स्क्वेअर येईल. हा जो काय अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे का या अँगल ऑफ इन्क्लिनेशनचा आपण उपयोग करतो कुठं तर ज्या ठिकाणी आपण राईज टाइम पाहतो. राईज टाइम इज इक्वल टू असतो काय तर पाय मायनस थीटा डिवायडेड बाय काय तर ओमेगा डी. ओमेगा डी या ठिकाणचा काय आहे तर डॅम्प्ड फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन आहे. या थीटाची व्हॅल्यू असते डिपेंड असते कशावरती झिटावरती. मग साइन थीटा वरून काढा किंवा कॉस थीटा वरून काढा. थीटा इज इक्वल टू काय असेल तर कॉस इनवर्स ऑफ डॅम्पिंग रेशो झिटा असेल आणि हा असेल कशामध्ये तर रॅडियन मध्ये असेल. कशामध्ये असेल सिंपल तर रॅडियन मध्ये असेल. हा राईज टाइमच्या केसमध्ये आपल्याकडे अँगल ऑफ इन्क्लिनेशन काढता येतो. हा काय आहे तर सिंपल आपल्याकडे एक प्लॉट दाखवलेला आहे सेकंड ऑर्डर सिस्टीमचा. ओमेगा डी याच्यामध्ये आहे ओमेगा एन आहे. मग साधी गोष्ट आहे ओमेगा एन आणि काय आहे तर ओमेगा डी. याच्यामध्ये ओमेगा एन काय असेल तर नेहमीच लार्जर असेल ॲज कम्पेअर्ड टू द ओमेगा डी. आता या केसमध्ये फॉर डॅम्पिंग रेशो इज लेस दॅन द 1. जर आपल्याकडे डॅम्पिंग रेशो हा लेस दॅन 1 असेल तर फर्दर याच्यामध्ये तुम्हाला एक सांगायची गोष्ट राहिली आहे. हा जो काय झिटा ओमेगा एन आहे का हा झिटा ओमेगा एन म्हणजेच काय तर अल्फा आहे आणि हा अल्फा म्हणजेच काय असतो आपल्याकडे सिंपल तर दिस इज नथिंग बट द काय असतो डॅम्पिंग फॅक्टर असतो. काय असतो डॅम्पिंग फॅक्टर. आणि फक्त झिटा म्हटले काय असतो डॅम्पिंग रेशो असतो. या दोघांमध्ये काय तर बेसिकली डिफरन्स आहे. इफ डॅम्पिंग रेशो इज लेस दॅन 1 सिस्टीम मध्ये काय असतील तर अंडर डॅमचे ऑसिलेशन असतील. म्हणजे झिटा लेस दॅन 1 आहे सिस्टीम मध्ये ऑसिलेशन आहेत का तर सिस्टीम मध्ये आपल्याकडे ऑसिलेशन आहेत. जर डॅम्पिंग रेशो इज इक्वल टू 1 आहे सेकंड नंबरची केस आहे. डॅम्पिंग रेशो इज इक्वल टू 1 आहे सिस्टीम काय असेल तर क्रिटिकली डॅम्प्ड सिस्टीम असेल. या केसमध्ये सिस्टीम मध्ये ऑसिलेशन असतील का तर सिस्टीम मध्ये ऑसिलेशन प्रेझेंट नसतील. क्रिटिकली डॅम्प्ड सिस्टीम मध्ये ऑसिलेशन नसतात. अंडर डॅम्प्डच्या केसमध्ये आणि अनडॅम्पच्या केसमध्ये सिस्टीम मध्ये ऑसिलेशन असतात. का तर झिटाची व्हॅल्यू काय तर जास्त आहे. जास्त झिटा आहे म्हणजे डॅम्पिंग रेशो आहे काय करतो ऑसिलेशनला
अपोज करतो ऑसिलेशन कमी असतील. डॅम्पिंग रेशो ग्रेटर दॅन 1 आहे. सिस्टीम काय असेल तर ओव्हर डॅम्प्ड सिस्टीम असेल. याच्यामध्ये अगेन ऑसिलेशन असतील का तर याच्यामध्ये अगेन ऑसिलेशन नसतील. पण ओव्हर डॅम्प सिस्टीम कशी असते तर स्लो अँड स्लगिश असते. कशी असते स्लो अँड स्लगिश म्हणजे सुस्तावलेली सिस्टीम असते. जर डॅम्पिंग रेशो इज इक्वल टू 0 असेल म्हणजे कोणतंच अपोजिशन नाही ऑसिलेशनला तर अनडॅम्प्ड ऑसिलेशन विथ कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी अँड अँप्लिट्यूड. मग याच्यामध्ये काय असेल तर ऑसिलेशन आपल्याकडे प्रेझेंट असतील. तेच आपल्याकडे दाखवलं आहे. फर्स्ट नंबर आहे रेड अंडर डॅम्प्ड सिस्टीम आहे. ऑसिलेशन आहेत का तर आहेत. झिटा काय तर लेस दॅन 1 आहे. क्रिटिकली डॅम्प आहे. झिटा काय तर इज इक्वल टू 1 आहे. ओव्हर डॅम्प्ड आहे. झिटा काय तर ग्रेटर दॅन 1 आहे. मग सगळ्यात फास्ट सिस्टीम आउटपुट देते कोणतं तर या ठिकाणी क्रिटिकल डॅम्प सिस्टीम काय करते आपल्याकडे एवढ्या टाइम मध्ये आउटपुट देते. म्हणजे क्रिटिकल डॅम्प्ड सिस्टीमचा रिस्पॉन्स कसा असतो फास्ट असतो. ओव्हर डॅम्प सिस्टीम कशी आहे तर फास्ट आणि स्लगिश आहे म्हणजे कसे सुस्तावलेल्या. आणि अंडर डॅम्प मध्ये ऑसिलेशन होतात पण कसे होतात तर डिक्रीजिंग ऑर्डरचे काय होतात आपल्याकडे ऑसिलेशन याकडे होतात. नेचर ऑफ डॅम्पिंग आहे डॅम्पिंग रेशो आहे आणि क्लोज लूप पोलचं लोकेशन आहे. फर्स्ट आहे अनडॅम्प्ड झिटा इज इक्वल टू काय तर 0 आहे. लोकेशन ऑफ द क्लोज लूप पोल झिटा म्हणजे काय आहे तर डॅम्पिंग फॅक्टर आपण पाहिला अल्फा काय तर झिटा ओमेगा एन आहे. झिटा इज इक्वल टू 0 तर काय रिअल पार्ट काय झाला सिंपल 0 झाला. त्यामध्ये फक्त काय तर पोल असतील कशावरती तर या ठिकाणी फक्त आणि फक्त इमॅजिनरी ऍक्सिस वरती असतील आणि रिअल पार्ट या ठिकाणी काय असेल तर 0 असेल. ऍज अल्फा इज इक्वल टू काय तर डॅम्पिंग फॅक्टर 0 आहे झिटामुळे. अंडर डॅम्पची केस आहे झिटा काय तर लेस दॅन 1 आहे. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट विथ द निगेटिव्ह रिअल पार्ट. रिअल पार्ट काय असल्याच्यामध्ये निगेटिव्ह असतील आणि कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट असतील. क्रिटिकल डॅम्प आहे झिटा इज इक्वल टू काय तर 1 आहे. पोल कसे असतील रिअल असतील इक्वल असतील आणि निगेटिव्ह व्हॅल्यूचे असतील. म्हणजे या ठिकाणी क्रिटिकल डॅम्पच्या केसमध्ये पोल कसे असतात तर इक्वल असतात रिअल असतात आणि निगेटिव्ह असतात. ओव्हर डॅम्पचे केस आहे झिटाची व्हॅल्यू काय तर ग्रेटर दॅन 1 आहे. रिअल असतील पोल पण अनइक्वल व्हॅल्यूचे असतील आणि निगेटिव्ह असतील. ओव्हर डॅम्पच्या केसमध्ये पोलची व्हॅल्यू कशी असते रिअल असते. या केसमध्ये इमॅजिनरी पार्टची व्हॅल्यू काय असते बेसिकली आपल्याकडे 0 असते. तेच आपल्याकडे या ठिकाणी दाखवलं आहे. इमॅजिनरी ऍक्सिस वरती पोल आहेत का कोणते नाही तर पोल आहेत कुठं तर रिअल ऍक्सिस वरती झिटा ग्रेटर दॅन 1 आहे. सिस्टीम कशी आहे ओव्हर डॅम्प्ड आहे. ओव्हर डॅम्प सिस्टीम इज नोन एज द स्लो अँड स्लगेज सिस्टीम. इमॅजिनरी ऍक्सिस वरती काय आहे तर पोल आहेत फक्त. रिअल वरती कोणते पोल आहेत का तर नाही तर सिस्टीम कशी आहे तर अनडॅम्प्ड सिस्टीम आहे. या केसमध्ये झिटाची व्हॅल्यू काय तर 0 आहे. ऑसिलेशन कसे आहे तर लार्ज ऑसिलेशन आहे विथ द कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी अँड द कॉन्स्टंट अँप्लिट्यूड. सी आहे इमॅजिनरी ऍक्सिस वरती आपल्याकडे कोणता पोल आहे का तर नाही आहे. झिटा लेस दॅन 1 आहे. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट काय आहे तर पोल आहे. तर सिस्टीमचा रिस्पॉन्स कसा आहे अंडर डॅम्प्ड आहे आणि सिस्टीम काय करते डॅम्प्ड ऑसिलेशन देते विथ द डिक्रीजिंग ऑर्डर. या ठिकाणी इमॅजिनरी ऍक्सिस वरती काय आहे तर पोल आहे का नाही आहे. झिटा इज इक्वल टू 1 आहे. इक्वल असतील रिअल असतील आणि निगेटिव्ह. या ठिकाणी इक्वल आहेत तर रिअल आहेत आणि काय आहेत या ठिकाणी अनइक्वल आहेत तर रिअल आणि काय तर निगेटिव्ह आहेत. या केसमध्ये काय तर फक्त इमॅजिनरी ऍक्सिस वरती पोल आहेत आणि या केसमध्ये काय तर कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहेत. क्रिटिकल डॅम्प्ड सिस्टीम काय तर फास्ट सिस्टीम असते. द टू रूट्स आर इमॅजिनरी वेन झिटा इज इक्वल टू 0 असेल. कधी जर अनडॅम्पची केस असेल तर रूट कसे असतील इमॅजिनरी असतील. द टू रूट्स आर रिअल अँड इक्वल. कधी रिअल अँड इक्वल असतील कोणत्या केसमध्ये तर क्रिटिकल डॅम्पच्या केसमध्ये. द टू रूट्स आर रिअल बट नॉट इक्वल वेन कोणती केस आहे तर ओव्हर डॅम्पची केस आहे. रिअल आहेत पण इक्वल नाहीत. द टू रूट्स आर कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट वेन द झिटा काय तर लेस दॅन 1 आपल्याकडे दाखवलेला आहे. द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन ऑफ द सिरीज RL सर्किट आपण बेसिक इलेक्ट्रिकल मध्ये पाहिलं होतं सिरीज RLC अँड पॅरलल RLC सर्किट. सिरीज RL सर्किट साठी आपण पाहिलं होतं सिरीज RLC सर्किट साठी आपण पाहिलं होतं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन इज इक्वल टू S² प्लस R/LS प्लस 1/LC इज इक्वल टू काय तर 0. हे आपण कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन पाहिलं होतं म्हणजे ऑप्शन नंबर काय तर 4 इज द करेक्ट आन्सर आहे या केस मध्ये. तर याच इक्वेशनला आपण सिंपल स्टँडर्ड सेकंड ऑर्डर इक्वेशन on comparing with standard second order equation मग कोणतं असतं S² प्लस 2 झिटा ओमेगा NS प्लस काय तर
ओमेगा एन स्क्वेअर इज इक्वल टू 0. या केसमध्ये ओमेगा एन स्क्वेअर ची व्हॅल्यू किती झाली सिंपल तर 1/LC झाली. देअरफॉर ओमेगा एन झाला किती सिंपल तर 1/√LC झाला. अच्छा 2 झिटा ओमेगा एन इज इक्वल टू काय या केसमध्ये तर R/L आहे. देअरफॉर झिटा ओमेगा एन काय झाला तर R/2L झाला. दॅट इज याचीच व्हॅल्यू काय झाली सिंपल तर अल्फाच्या बरोबर झाली. म्हणजे हा काय झाला सिंपल आपल्याकडला डॅम्पिंग फॅक्टर झाला. काय झाला सिंपल डॅम्पिंग फॅक्टर काय सिंपल झिटा ओमेगा इज इक्वल टू R/2L आहे. एस क्लिअर आहे का. ऑप्शन नंबर काय आहे तर 4th इज द करेक्ट आन्सर आहे. जर आपण पॅरलल RLC चा विचार केला असेल तर पॅरलल RLC च्या केसमध्ये काय सिंपल तर क्रॉस्टिक इक्वेशन S² प्लस 1/RC प्लस काय तर 1/LC इज इक्वल टू काय तर 0 आहे. आणि कंपेअरिंग विथ स्टँडर्ड सेकंड ऑर्डर सिस्टीम झिटा ओमेगा एन इज इक्वल टू काय तर 1/RC आहे. देअरफॉर झिटा ओमेगा एन इज इक्वल टू काय तर 1/2RC होईल. म्हणजेच हा काय तर सिंपल आपल्याकडे डॅम्पिंग फॅक्टर अल्फा आहे. काय सिंपल डॅम्पिंग फॅक्टर या ठिकाणचा अल्फा आहे जो की आपल्याकडे या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. मग डॅम्पिंग फॅक्टर अल्फा हा बेसिकली काय असतो तर इनव्हर्सली प्रपोर्शनल टू कोणाला सिंपल तर टाइम कॉन्स्टंटला आहे. म्हणजे अल्फा इथे लिहितो अल्फा म्हणजे काय तर सिंपल किंवा डॅम्पिंग फॅक्टर लिहितो अल्फा इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय तर सिंपल टाउ वेअर टाउ इज नथिंग बट द टाइम कॉन्स्टंट. मग सिरीज RLC असू द्या किंवा पॅरलल RLC असू द्या त्या केसमध्ये डॅम्पिंग फॅक्टरचं आणि टाइम कॉन्स्टंटचं कसा रिलेशन तर इनवर्स रिलेशन आहे. ही गोष्ट आपल्याकडे या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे सिरीज RLC मध्ये आणि पॅरलल RLC च्या केसमध्ये. A series or parallel RLC circuit is said to be overdamped if alpha हा डॅम्पिंग रेशो आहे आणि ओमेगा 0 काय तर अनडॅम्प्ड नॅचरल फ्रिक्वेन्सी आहे. जर आपल्याकडे अल्फा हा ग्रेटर दॅन ओमेगा 0 असेल तर इट इज कॉल्ड ॲज ओव्हर डॅम्प्ड सिस्टीम. जर अल्फा लेस दॅन ओमेगा नॉट असेल तर इट इज कॉल्ड ॲज अंडर डॅम्प्ड सिस्टीम. जर अल्फा इज इक्वल टू 0 असेल तर कॉल्ड ॲज द अल्फा इज इक्वल टू ओमेगा नॉट असेल तर क्रिटिकली डॅम्प्ड सिस्टीम. मग ओव्हर डॅम्पची केस आहे का असेल तर अल्फा ग्रेटर दॅन ओमेगा नॉट असेल. आता या केसमध्ये स्टँडर्ड सेकंड ऑर्डरचं इक्वेशन आहे आपल्याकडे सिरीज RL सर्किट आहे. अल्फा इज इक्वल टू काय तर डॅम्पिंग फॅक्टर काय तर R/2L आहे. म्हणजेच काय तर 1 डिवायडेड बाय 2 इंटू L/R म्हणजेच काय तर टाइम कॉन्स्टंटला इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. ओमेगा 0 म्हणजेच काय तर अनडॅम्प्ड नॅचरल फ्रिक्वेन्सी और रेझोनंट फ्रिक्वेन्सी आहे. इफ अल्फा इज ग्रेटर दॅन ओमेगा 0 काय असेल आपल्याकडे ओव्हर डॅम्प असेल. इज इक्वल टू असेल तर क्रिटिकल डॅम्प असेल आणि लेस असेल तर काय तर अंडर डॅम्पची केस असेल. द कंडिशन फॉर द डिफरंट नेचर ऑफ द डॅम्पिंग आर. आता हा R/2L म्हणजेच काय तर बेसिकली अल्फा आहे. ओव्हर डॅम्पची केस असेल तर अल्फाचा स्क्वेअर हा ग्रेटर दॅन काय सिंपल ओमेगा एन स्क्वेअर. म्हणजेच R/2L चा होल स्क्वेअर केलाय आणि ग्रेटर दॅन काय तर 1/LC म्हणतोय. 1/LC म्हणजेच काय तर हा बेसिकली आपल्याकडे ओमेगा एन चा स्क्वेअर आहे. कारण ओमेगा एन काय असतो आपल्याकडे सिंपल 1/√LC असतो. म्हणजे बेसिकली या केसमध्ये काय तर अल्फा स्क्वेअर हा ग्रेटर दॅन ओमेगा एन स्क्वेअर आहे. हे सिरीज RL साठी झालं. सिरीज RL साठी पॅरलल साठी काय असेल सिंपल या केसमध्ये तर 1/2√RC 1/2RC ग्रेटर दॅन काय सिंपल 1/LC पेक्षा असेल. आता हा लेस दॅन आहे अंडर डॅम्पची केस आहे. क्रिटिकलच्या केसमध्ये काय असेल दोन्ही इक्वल असतील. नेक्स्ट आहे आपल्याकडे फॉर पॅरलल RLC सर्किट द क्रिटिकल डॅम्प्ड कंडिशन फॉर द अल्फा इज इक्वल टू आणि डॅम्पिंग फॅक्टर दिलेला आहे रेझोनंट फ्रिक्वेन्सी. क्रिटिकली डॅम्प्ड फ्रिक्वेन्सी आहे आणि RLC पॅरलल आहे. अल्फा काय असं सिंपल तर 1/2 टाइम्स ऑफ RC असेल. हे येतंय कुठून तर आपण फर्स्ट क्वेश्चन पाहिलं तिथून आलेला आहे. अच्छा क्रिटिकल डॅम्पची कंडिशन आहे ओमेगा नॉट हा काय सिंपल 1/√LC आहे. काय पाहिजे अल्फा इज इक्वल टू ओमेगा नॉटच्या बरोबर पाहिजे. ऑप्शन नंबर काय तर 4th इज द करेक्ट आन्सर असेल या केसमध्ये.
एकच क्वेश्चन होता, त्यालाच काय केले फिरवून विचारलेला आहे, 4 क्वेश्चन झाले. ठीक आहे, फक्त कन्सेप्टच्या पाठीमागे एकच होता. नेक्स्ट आपल्याकडे आहे टाइम डोमेन स्पेसिफिकेशन. अगेन या ठिकाणी काय तर महत्वाचा टॉपिक आहे एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ना. टाइम डोमेन स्पेसिफिकेशन जे आपण सेकंड ऑर्डर सिस्टीम पाहतो का, या सेकंड ऑर्डर सिस्टीम मध्ये आपल्याकडे टाइम डोमेन स्पेसिफिक कन्सिस्ट ऑफ द ट्रान्झिएंट रिस्पॉन्स प्लस स्टेडी स्टेट रिस्पॉन्स. स्टेडी म्हणजे काय तर फायनलचं आउटपुट ज्यावेळेस सिस्टीम काय झाली स्टेबल झाली, सिस्टीमचे ऑसिलेशन काय झाले मिनिमाइज झाले, झिरोला काय केले इक्वेट केले. आता या केसमध्ये हा जो काय कर्व आहे तो कर्व आहे कोणाचा केसमध्ये तर सेकंड ऑर्डरच्या अंडर डॅम्प्ड सिस्टीमचा. आपण फर्स्ट ऑर्डर मध्ये पाहिला होता कोणता स्टेप फंक्शन होता, कर्व असा येतो का त्याचा तर नाही. हा काय तर सिंपल सेकंड ऑर्डर सिस्टीमच्या केस मधला काय तर अंडर डॅम्प्ड सिस्टीमचा काय तर कर्व दाखवलेला आहे. या केसमध्ये आपल्याकडे सिंपल एक आउटपुट दाखवलेला आहे. काय सिंपल तर आपल्याकडे आउटपुट 1 दाखवलेला आहे. स्टेडी स्टेट एरर किंवा एरर म्हणजे काय असतो बेसिकली डिफरन्स बिटवीन द मेजर्ड व्हॅल्यू अँड द ट्रू व्हॅल्यू. या ठिकाणी एरर म्हणजे काय असतो तर एरर इज नथिंग बट डिफरन्स बिटवीन द डिझायर्ड व्हॅल्यू अँड द ऍक्च्युअल व्हॅल्यू. डिझायर्ड व्हॅल्यू ऑर द डिझायर्ड व्हॅल्यू अँड द मेजर्ड व्हॅल्यू असेल किंवा डिझायर्ड आणि ऍक्च्युअल. डिझायर्ड होते आपल्याकडे आणि आली आपल्याकडे अशी, याच्यावर दोघांमधला एरर डिफरन्स काय असतो तर या ठिकाणी एरर असतो. हा काय तर सिंपल टॉलरन्सचा लिमिट दाखवलेला आहे. या ठिकाणी आपल्याकडे टीडी टीआर टीपी आणि टीएस हे काय तर 4 आणि या ठिकाणचा एमपी हे काय तर 5 टाइम डोमेनचे काय तर स्पेसिफिकेशन आहेत. 1 म्हणजेच काय तर 100% आहे, 0.5 म्हणजेच काय तर 50% आहे. ही गोष्ट आपल्या याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. फर्स्ट तीच फिगर आपल्याकडे या ठिकाणी दाखवली टीडीआय टीआर टीपी आणि काय तर टीएस आहे. या ठिकाणचा टीएस म्हणजे काय तर सिस्टीमचा सेटलिंगचा टाइम आहे आणि सिस्टीमला सेटल होण्यासाठी टाइम काय लागतो तर खूप जास्त लागतोय. टीडी म्हणजे डिले टाइम आहे, राईज टाइम आहे आणि सिस्टीमचा काय तर हा पीक टाइम आहे. आता या केसमध्ये आपल्याकडे 0.95 आउटपुट आहे, 1 आहे आणि काय तर सिंपल 1.05 आहे. म्हणजे या ठिकाणी टॉलरन्स बँड आहे कितीचा तर सिंपल 5% आहे. फर्स्ट आपल्याकडे डिले टाइम रिप्रेझेंटेड बाय द टीडी is a time required for the response to reach half of its final value from its zero instant is known by the delay time. म्हणजे जो काही टाइम आहे तो टाइम लागतोय कुठं तर सिस्टीमला 0 पासून स्टार्ट झाल्यापासून त्याच्या 50% पर्यंत जायला. म्हणजे या ठिकाणी 1 होता, या 1चं 50 आलं कुठं तर या ठिकाणी आलं इथपर्यंत जायचं लागणार. हा जो काही टाइम आहे का तो टाइम म्हणजे काय तर सिंपल डिले टाइम आहे. हा काय तर बेसिकली डिले टाइम आहे. म्हणजे सिस्टीमच्या रिस्पॉन्सला सिस्टीमच्या इनपुटला त्याच्या आउटपुटच्या 50% जाण्यापर्यंत लागणार टाइम म्हणजे काय तर डिले टाइम आहे. इट इज अ टाइम टेकन बाय रिस्पॉन्स टू चेंज फ्रॉम 0 to 50% ऑफ इट्स फायनल इज नोन एज द डिले टाइम. मग सिंपल डिले टाइम टीडी इज इक्वल टू आपण घेतो काय तर 1 + 0.7 झीटा डिवाइडेड बाय काय आहे तर ओमेगा एन. कशामध्ये असतो हा सिंपल सेकंड मध्ये असतो. वेअर झीटा हा काय तर डॅम्पिंग रेशो आहे आणि ओमेगा एन हे काय तर सिंपल अनडॅम्प्ड फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन म्हणजेच नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन म्हणजेच रेझोनंट फ्रिक्वेन्सी आहे रेडियन पर सेकंड मध्ये. ओमेगा डी वेगळी आणि ओमेगा एन वेगळं. ओमेगा डी काय तर डॅम्प्ड फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन काय असते सिंपल तर ओमेगा डी इज इक्वल टू ओमेगा एन अंडररूट मध्ये 1 - झीटा स्क्वेअर. अगेन काय सिंपल हे डॅम्प्ड फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन आहे. रेडियन पण कशामध्ये असते सेकंड मध्ये असते. हा या ठिकाणचा फॉर्म्युला ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. इथून आपल्याकडे जनरल एक्झाम मध्ये एमसीक्यू हा विचारला जातो. सेकंड आहे राईज टाइम, त्याला आपण सिंपल टी आर न रिप्रेझेंट करतो. मग या ठिकाणी हा राईज टाइम काय आहे व्हिडिओ दिसतोय का ऑनलाईन वाले स्टक झालाय. यस बोला. आता द टाइम रिक्वायर्ड फॉर द रिस्पॉन्स टू रीच फ्रॉम 0 to its 100% और फायनल व्हॅल्यू कुणासाठी तर फॉर अंडर डॅम्प्ड सिस्टीम अँड फॉर ओव्हर डॅम्प सिस्टीम फ्रॉम 10% to the 90% अँड फॉर क्रिटिकल डॅम्प्ड सिस्टीम क्रिटिकली डॅम्प्ड सिस्टीम हा 5 पासून 95 पर्यंत.
time required for the response to reach from 0 to 100% for underdamped system, from 10% to 90% for overdamped system, and from 5% to 95% for critically damped system is known as the rise time. Rise time is denoted by the TR, and TR is equal to pi minus theta divided by omega d. आता थीटाला मी मगाशी सांगितलं थीटा इज इक्वल टू काय असेल कॉस इनवर्स ऑफ झीटा, इथून काढा. दुसरी गोष्ट थीटा इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ काय असेल तर रूट मध्ये 1 मायनस झीटा स्क्वेअर असेल, किंवा तिसरी गोष्ट थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ काय असेल 1 मायनस झीटाचा स्क्वेअर डिवाइडेड बाय काय तर झीटा. ऑलवेज रिमेंबर दॅट हा जो काय थीटा आहे का तो थीटा मस्ट बी इन रेडियन मध्ये पाहिजे. The rise time TR and the damped frequency of oscillation are inversely proportional to the each other. म्हणजे TR आणि हा जो काय ओमेगा डी आहे का तो सिंपल काय तर आपल्याकडे इनवर्सली प्रपोर्शनल आहेत एकमेकांना. हा पॉइंट काय तर आपल्याकडे महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचा आहे. ऑनलाईन वाले समजतंय का काय चाललंय ते. त्यानंतर आहे पीक टाइम, त्यालाच आपण म्हणतो काय तर टीपी. आता टीपी द मॅक्झिमम पॉझिटिव्ह डेव्हिएशन ऑफ द आउटपुट विथ रिस्पेक्ट टू द डिझायर्ड व्हॅल्यू इज नोन ॲज द मॅक्झिमम ओव्हरशूट, अँड द टाइम रिक्वायर्ड टू अचीव दिस इज नोन ॲज द पीक टाइम. म्हणजे या ठिकाणी जे काही आउटपुट मध्ये असणारं मॅक्झिमम डेव्हिएशन, फॉर एक्झाम्पल माझी डिझायर्ड व्हॅल्यू काय आहे तर सिंपल ही आहे, आणि आउटपुट मध्ये डेव्हिएशन मॅक्झिमम कुठला आहे सिंपल सगळ्यात जास्त तर ही आहे. म्हणजे या ठिकाणी पीकला गेलं डेव्हिएशन, परत कमी आलं, परत गेलं, परत काय झालं सिंपल कमी कमी झालं. म्हणजे हे जे काय मॅक्झिमम डेव्हिएशन आहे का आउटपुट मध्ये फ्रॉम इट्स डिझायर्ड व्हॅल्यू इज नोन ॲज द पीक ओव्हरशूट, त्याला आपण काय म्हणतो एमपी असं म्हणतो. आणि हा पीक ओव्हरशूट गाठण्यासाठी लागणारा जो काही टाइम आहे का तो टाइम काय तर सिंपल पीक टाइम आहे. काय सिंपल पीक टाइम आहे. म्हणजे मला इथं जायचं आहे, हा काय सिंपल तर एमपी आहे. म्हणजे डिझायर्ड व्हॅल्यू आणि मॅक्झिमम डेव्हिएशन याच्यामध्ये डिफरन्स काय तर एमपी आहे, आणि याचा जाणार टाइम काय सिंपल टीपी आहे. हा आपण टीआर पाहिला काय तर 0 पासून 100% जायचं आहे. कोणाचा आहे अंडर डॅम्प सिस्टीमला, हा काय तर सिंपल टीआर या ठिकाणचा आहे. मग या ठिकाणी जो काय पीक टाइम आहे का तो पीक टाइम आपण घेतो कसा तर पीक टाइम इज इक्वल टू TP is equal to n pi divided by काय आहे तर ओमेगा डी. अगेन ओमेगा डी ही काय आहे तर डॅम्प्ड फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन आहे. n या ठिकाणचं काय आहे तर n इज नथिंग बट द हाफ फर्स्ट ओव्हरशूट आहे का, हाफ सेकंड ओव्हरशूट आहे का, हाफ थर्ड ओव्हरशूट आहे का काय. म्हणजे n सपोज या ठिकाणी जर आपण n इज इक्वल टू 1 ठेवला असेल तर हा काय आहे तर सिंपल हा फर्स्ट ओव्हरशूट असेल. आता या फिगर मध्ये जर आपण बारकाईनं पाहिलं असेल तर या ठिकाणी बघा हे डिझायर्ड व्हॅल्यू पासून हा वरती गेला म्हणजे हा ओव्हर आहे, हा इथं आला डिझायर्ड व्हॅल्यूला परत पण इथून काय गेला खाली गेला म्हणजे हा काय तर अंडर आहे. ओव्हर आहे अंडर आहे याला आपण म्हणतो काय तर फर्स्ट ओव्हरशूट. आणि या फर्स्ट ओव्हरशूटच्या केसमध्ये जे काही n असतो का तो n काय असतो इज इक्वल टू 1 असतो. या ठिकाणी हा इथपर्यंत डिझायर्ड आला, या ठिकाणी हा खाली गेला, या ठिकाणचा हा काय तर याचा अंडरशूट आहे. या अंडरशूटला आपण काय म्हणतो तर फर्स्ट अंडरशूट आहे. म्हणजे या ठिकाणी n ची व्हॅल्यू काय झाली तर 2 झाली, हा काय तर n ची व्हॅल्यू 2 झाली, पण हा काय तर फर्स्ट अंडरशूट आहे. या ठिकाणी हा डिझायर्ड व्हॅल्यूला आला परत पण इथून परत काय गेला पुढे वरती गेला. या ठिकाणी हा काय तर n इज इक्वल टू 3 आहे, आणि या ठिकाणी हा काय तर सेकंड ओव्हरशूट आहे. हा परत खाली आला, या ठिकाणी n इज इक्वल टू काय तर 4 आहे, या ठिकाणी हा काय तर सेकंड अंडरशूट आहे. काय सिंपल सेकंड अंडरशूट आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपल्याकडे बेसिक या ठिकाणी विचार करायला गेलो आपण तर बेसिक मध्ये आपण काय दिसतोय तर सपोज n इज इक्वल टू 1 असेल तर n इज इक्वल टू 1 ठेवणं कधी आपल्याकडे तर फॉर फर्स्ट ओव्हरशूट साठी आपण काय करणार n इज इक्वल टू 1 ठेवणार. या केसमध्ये आपल्याकडे टीपी काय होईल सिंपल तर पाय बाय ओमेगा डी होईल.
जर आपल्याकडे फॉर एक्झाम्पल फर्स्ट अंडरशूट विचारला असेल, फर्स्ट अंडरशूट, तर या केसमध्ये आपण काय करणार, सिंपल फर्स्ट अंडरशूट कधी आहे, पहिला पीक गेला n इज इक्वल टू 1, दुसरा आला म्हणजे या ठिकाणी n इज इक्वल टू मी काय करणार, सिंपल 2 ठेवणार. देअरफॉर टीपी इज इक्वल टू काय होईल तर 2 × π/ω t असेल. मला या ठिकाणी कोणी सेकंड ओव्हरशूट विचारला असेल तर सेकंड ओव्हरशूटच्या केसमध्ये n ची व्हॅल्यू काय असेल तर 3 असेल. देअरफॉर टीपी इज इक्वल टू काय असेल तर 3 π/ω t असेल. काय असेल 3 π/ω t असेल. या बेसिक गोष्टी आपल्याकडे या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. क्लिअर आहे का? फर्स्ट ओव्हरशूट, फर्स्ट अंडरशूट. फर्स्ट अंडरशूटच्या केसमध्ये काय असेल तर n इज इक्वल टू 2. सेकंड ओव्हरशूट मध्ये काय असेल तर n इज इक्वल टू 3 असेल. त्या ठिकाणी सेकंड अंडरशूट मध्ये काय तर n इज इक्वल टू सेकंड आहे. ओव्हर म्हणजे वरती, अंडर म्हणजे काय तर खालती. म्हणजे ठिकाणी n इज इक्वल टू काय तर फर्स्ट ओव्हरशूट असेल, n इज इक्वल टू 2 असेल तर काय असेल तर फर्स्ट वाला अंडरशूट असेल. n इज इक्वल टू 3 ठेवला की या ठिकाणी काय होईल, सेकंड ओव्हरशूट. n इज इक्वल टू 4 ठेवला की काय होईल, सेकंड वाला अंडरशूट. n इज इक्वल टू 5 ठेवला काय होईल तर थर्ड वाला ओव्हरशूट. n इज इक्वल टू 6 ठेवला काय होईल तर थर्ड वाला अंडरशूट असेल. ओके, हा काय तर सिंपल आपल्याकडे टीपी आहे. मग टीपी काय करेल सिंपल तर वाढत जाईल. का तर पहिला आपल्याकडे ओव्हरशूट इथे भेटला, मला काय पाहिजे तर तिसऱ्या वरच्या केसमध्ये म्हणजे सेकंडचा ओव्हरशूट पाहिजे. मला पहिल्यांदा टीपी एवढा लागला, मला इथं जायचं आहे, टाइम काय लागेल तर सिंपल एवढं लागेल. म्हणजे जसं जसं आपण पुढे जाणार तसं टाइम करायला सिंपल जास्त लागणार. हा काय तर मधला मेन पॉइंट आहे. पुढे आहे आपल्याकडे सिंपल सेटलिंग टाइम. Settling time is defined as time taken by the step response to reach within the specified percentage of the, पुन्हाचं पर्सेंटेज आहे तर डिझायर्ड व्हॅल्यूच्या स्पेसिफाईड मध्ये लिमिट मध्ये जायचं. फॉर 98% क्रायटेरिया और 2% टॉलरन्स बँड, म्हणजे मला आउटपुटच्या 98% मध्ये जायचं आहे. 100 माझ्याकडे होतं, मला 98 पर्यंत जायचं आहे. म्हणजे डिझायर्ड व्हॅल्यू माझ्याकडे 100 होती, मी 98 पर्यंत गेलो. टॉलरन्स लिमिट करायला सिंपल तर 2, मला कमी पडलं म्हणजे 2% काय तर टॉलरन्सचा बँड राहिला. मग त्यासाठी आपल्याकडे जो काय टीएस आहे का तो टीएस काय असतो सिंपल तर टीएस फॉर 2% क्रायटेरिया असतो काय तर 4 झिटा ओमेगा एन, म्हणजे 4 टाइम्स ऑफ काय तर अल्फा, म्हणजे 4 टाइम्स ऑफ काय तर सिंपल टाव आहे. काय सिंपल तर 4 टाइम्स ऑफ द टाव आहे. अच्छा, जर मला या ठिकाणी 95% पर्यंत जायचं आहे म्हणजे टॉलरन्स बँड काय झाला या ठिकाणी तर 5 झाला. म्हणजे 5% टॉलरन्स बँड कडे जायचं असेल तर टीएस इज इक्वल टू होईल काय तर 3 डिवायडेड बाय झिटा ओमेगा एन, 3 डिवायडेड बाय अल्फा, म्हणजे 3 टाइम्स ऑफ द टाइम कॉन्स्टंट टाऊ. फॉर 2% टॉलरन्स बँड किती आहे तर 2 आला, इवन नंबर आहे म्हणून काय आला वरती 4 आला, इवन आहे. 5 आला काय तर ऑड नंबर आहे म्हणून वरती काय आला तर सिंपल 3 आला काय तर ऑड. इवन सोबत इवन, ऑड सोबत ऑड, 3 आणि 4 आहे. काय सिंपल तर 3 आणि 4 आहे. आता टीएस आहे, टीएस 5% टॉलरन्स बँड पर्यंत जायचं आहे. झिटा ओमेगा नंतर फिक्स आहे, झिटा ओमेगा नंतर फिक्स आहे. 5% टॉलरन्स बँड कडे जायचं आहे म्हणजे आउटपुटच्या मला 95% पर्यंत जायचं आहे. 100 ला जायचं का नाही जायचं, टाइम काय लागेल सिंपल कमी लागेल. मला 100च्या जवळ जायचं आहे, 98% पर्यंत जायचं आहे, टाइम काय लागेल सिंपल जास्त लागेल. म्हणून या काही 2% म्हणजे 98 पर्यंत जायचं आहे, टाइम लागतो 4 टाइम्स ऑफ द टाइम कॉन्स्टंट. मला 95 पर्यंत जायचं लागतो किती 3 टाइम्स ऑफ द टाइम. सेटलिंग टाइम इज अ टाइम टेकन बाय रिस्पॉन्स टू सेटल डाउन ऑसिलेशन अँड स्टे विथ इन द 2 or 4% ऑफ द टॉलरन्स बँड ऑफ फायनल व्हॅल्यू. मॅक्सिमम ऑर पीक ओव्हरशूट त्याला आपण काय म्हणतो सिंपल एमपी असं म्हणतो. इट इज डिफाइन द मॅक्सिमम एरर इन द आउटपुट. एरर आउटपुट मध्ये असणारा काय तर हा बेसिकली मॅक्सिमम एरर आहे. एमपी ला आपण डिफाइन करतो काय तर पर्सेंटेज मॅक्सिमम पीक ओव्हरशूट इज इक्वल टू ई रेस टू पॉवर मायनस झिटा पाई डिवायडेड बाय काय सिंपल 1 मायनस चा झिटा स्क्वेअर मल्टिप्लाय आपण काय करतो सिंपल याला 100 ने करतो.
ई रेस टू मायनस पॉवर झिटा पाय डिवाइड बाय 1 मायनस झिटा स्क्वेअर. त्याला आपण मल्टिप्लाय काय केलं, सिंपल 100 केलं. इफ द मॅग्निट्यूड ऑफ द इनपुट इज डबल्ड देन स्टेडी स्टेट व्हॅल्यू डबल होईल अँड ऑल्सो मॅक्झिमम पीक ओव्हरशूट काय करेल तर डबल करेल. बट त्यानंतर हा एमपी डबल होईल. एमपी म्हणजे कोणता तर पीक मधला विदाउट पर्सेंटेज मधला काय डबल होईल. बट पर्सेंटेज एमपी राईज टाइम पीक टाइम रिमेन्स कॉन्स्टंट. म्हणजे जर का मी इनपुटची व्हॅल्यू डबल केली असेल तर स्टेडी स्टेटचा आउटपुट डबल होईल. त्यानंतर आपल्याकडे एमपी सुद्धा काय करेल तर डबल करेल. एमपी म्हणजे कोणता तर हा फक्त एमपी वाला एवढा. याला पर्सेंटेज मध्ये घ्यायचं का तर नाहीये. पण रिमेन कोण राहील तर पर्सेंटेज एमपी राईज टाइम पीक टाइम या गोष्टी काय राहतील आपल्याकडे सिंपल तर कॉन्स्टंट राहतील. याही गोष्टी आपल्याकडे या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. जर आपण सिंपल बेसिकली सेकंड ऑर्डरची सिस्टीम घेतली असेल आणि या सेकंड ऑर्डरच्या सिस्टीम मध्ये जर आपण अंडर डॅम सिस्टीमचा स्टेप रिस्पॉन्स पाहिला असेल, स्टेप रिस्पॉन्स ऑफ अंडर डॅम्प्ड सिस्टीम अंडर सिस्टीम तर काय असतो आपल्याकडे सी ऑफ टी इज इक्वल टू 1 मायनस ई टू द पॉवर झिटा ओमेगा एन टी डिवायडेड बाय अंडर रूट मध्ये 1 मायनस झिटा स्क्वेअर इंटू साइन ऑफ ओमेगा डी टी प्लस काय तर थीटा. जे काय आपल्याकडे सेकंड ऑर्डर असते का तर सेकंड ऑर्डर मध्ये जर आपण अंडर डॅम सिस्टीम पाहिली तर त्या केसमध्ये जो काय आपल्याकडे आउटपुट इक्वेशन असतं का सी ऑफ टी काय असतं 1 मायनस ए टू द पॉवर मायनस झिटा ओमेगा एन टी डिवाइड बाय काय तर 1 मायनस झिटा स्क्वेअर इंटू काय तर साइन ऑफ ओमेगा डी टी प्लस काय तर थीटा. ओमेगा डी काय तर डॅम्प्ड फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन आहे. थीटा काय तर अँगल ऑफ इन्क्लिनेशन आहे. जर या ठिकाणी आपण सिंपल झिटा इज इक्वल टू 0 ठेवला असेल तर हाच रिस्पॉन्स होईल. कोणासाठी तर अनडॅम्प्ड फ्रिक्वेन्सीसाठी काय करेल तर आपल्याकडे हा रिस्पॉन्स या ठिकाणी होईल. ही गोष्ट आपल्याकडे इथे लक्षात ठेवायची. फर्स्ट एमसीक्यू आपल्या समोर आहे. आपल्याकडे कॅशिक इक्वेशन दिलेलं आहे आणि विचारलं काय तर डॅम्पिंग फॅक्टर ऑफ द सिस्टीम. डॅम्पिंग फॅक्टर म्हणजे काय तर सिंपल अल्फा जो काय तर झिटा ओमेगा यांच्या बरोबर आहे. सिस्टीम दिलेलं आहे ऑन कंपेअरिंग विथ द स्टँडर्ड सेकंड ऑर्डर सिस्टीम. ही काय तर स्टँडर्ड सेकंड ऑर्डर सिस्टीमचा कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे. जर याला याच्या बरोबर कंपॅरिझन केलं तर ओमेगा एन स्क्वेअर इज इक्वल टू किती आहे सिंपल तर 25 आहे. देअरफॉर ओमेगा एन इज इक्वल टू किती आहे तर सिंपल 5 आहे. अच्छा जो काय 2 झिटा ओमेगा एन आहे. आता एस चा कोएफिशिएंट आपण एस बरोबर कंपेअर करणार इज इक्वल टू किती आहे तर 6 आहे. देअरफॉर झिटा ओमेगा एन इज इक्वल टू काय तर 6/2 म्हणजे 3. म्हणजे आपल्याकडे ओमेगा एन काढायला सुद्धा गरज नव्हती. हा आला कशामध्ये सिंपल तर रेडियन पर सेकंड मध्ये आला आणि झिटा ओमेगा एन म्हणजेच काय तर आपल्याकडे डॅम्पिंग फॅक्टर अल्फा आहे. काय असेल तर ऑप्शन नंबर 4 तेच द करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट द नेचर ऑफ द रिस्पॉन्स शोन बिलो इज. आता आपल्याकडे सिंपली सी ऑफ एस आणि आर ऑफ एस च्या मध्ये काय दाखवले सिंपल तर एक ट्रान्सफर फंक्शन दिलेलं आहे आणि याचा रिस्पॉन्स आपल्याकडे कसा आहे असं विचारायला आहे. सेकंड ऑर्डरचे काय तर एक सिस्टीम दाखवलेली आहे. या सेकंड ऑर्डरच्या केसमध्ये कॅरेक्टरिस्टिक कंपेअर करा. ओमेगा एन स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे तर सिंपल 20 आहे. ओमेगा एन ची व्हॅल्यू किती येईल तर सिंपल 5च्या अगोदर आणि 4च्या वरती का तर 4चा स्क्वेअर 16 5चा काय तर 25 किती आहे सिंपल तर ओमेगा एन इज इक्वल टू ऑप्शन कडे पाहिलं तर ऑप्शन मध्ये आपल्याला समजेल 20 पॉसिबल नाही 20 पॉसिबल नाही. इथं 4.47 आहे 4.47 म्हणजे 4.472 रेडियन पर सेकंद आला. म्हणजे आपल्याकडे ऑप्शन नंबर फर्स्ट आणि थर्ड या ठिकाणी गेले. आता ऑप्शन कडे पाहिलं तर फर्स्ट सेकंड नंबर म्हणते अंडर डॅम्प्ड आणि झिटा काय आहे तर 1 पॉईंट समथिंग आहे. अंडर डॅम्प मध्ये झिटा हा ग्रेटर दॅन 1 असतो का तर नसतो. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड पण गेला. राहिलेला ऑप्शन नंबर काय आहे तर 4 इज द करेक्ट आन्सर आहे. सॉल्व्ह करायला सुद्धा याच्यामध्ये गरज नाहीये. 4th मध्ये पाहिलं तर झिटाची व्हॅल्यू काय आहे तर 0.894 आहे. काय म्हणतं तर अंडर डॅम्प म्हणते. मग अंडर डॅम्प मध्ये असतो का झिटा लेस दॅन 1 तर असतो. सो ऑप्शन नंबर काय आहे तर 4th इज द करेक्ट आन्सर आहे. जर आपण काढला तरी आपल्याला काढता येईल. 2 झिटा ओमेगा एन इज इक्वल टू काय तर सिंपल 8 आहे. 2 इंटू झिटा ओमेगा एन ची व्हॅल्यू 4.472
472 इज इक्वल टू 8 आहे. देअरफॉर या ठिकाणी झिटाची व्हॅल्यू काढा 8 डिवायडेड बाय 2 गुणिले 4.47. व्हॅल्युएशन नक्कीच ग्रेटर होईल म्हणजे आन्सर काय येईल तर 0.894. नेक्स्ट, a second order system has the only imaginary conjugate poles. What is the damping factor? Only imaginary conjugate poles म्हटलं की इमॅजिनरी आहेत आणि कॉन्जुगेट आहेत. कोणाच्या केसमध्ये होते सिंपल तर झिटा इज इक्वल टू 0 असेल म्हणजे कोणत्या सिस्टीम अनडॅम्प्ड सिस्टीम आहे. झिटा इज इक्वल टू 0 असेल तर अल्फा इज इक्वल टू झिटा ओमेगा एन आहे. झिटा 0 असल्याच्या कारणामुळे अल्फा सुद्धा काय असेल तर 0 असेल. अल्फा विचारलाय, डॅम्पिंग फॅक्टर विचारलाय, काय असेल सिंपल 0 असेल. ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट, फॉर अ सेकंड ऑर्डर अंडरडॅम्प्ड सिस्टीम द सेटलिंग टाइम फॉर द 5%. 5 हा काय तर ऑड आहे. 5% साठी टॉलरन्स बँड आहे पण आपल्याला जायचं आहे कुठे ऍक्च्युली तर 90% ऑफ द आउटपुटला जायचं आहे. टाइम काय लागेल सिंपल कमी लागेल 3 डिवायडेड बाय झिटा ओमेगा एन म्हणजे 3 टाइम्स ऑफ द टाउ कॉन्स्टंट, टाइम कॉन्स्टंट 3 डिवायडेड बाय झिटा ओमेगा एन. 4 हा लागतो कोणासाठी सिंपल 2% च्या टॉलरन्स बँड साठी म्हणजे 98% ऑफ द आउटपुट पर्यंत जायचं आहे. अ सेकंड ऑर्डर कंट्रोल सिस्टीम एक्झिबिट 100% ओव्हरशूट इट्स अ डॅम्पिंग रेशो इज. आता डॅम्पिंग रेशो म्हणजे काय असतं बेसिकली तर झिटा असतो. 100% ओव्हरशूट आहे म्हणजे पर्सेंटेज एमपी इज इक्वल टू ई टू द पॉवर मायनस झिटा पाय डिवायडेड बाय 1 मायनस झिटाचा स्क्वेअर इंटू काय असेल तर 100 असेल. अच्छा, याची व्हॅल्यू किती दिले तर 100% दिले. काय तर मॅक्झिमम पर्सेंटेज ओव्हरशूट आहे. या केसमध्ये झिटाची व्हॅल्यू काय असेल तर ज्यावेळेस झिटा इज इक्वल टू मी या ठिकाणी 0 ठेवेन. ई टू द पॉवर 0 काय असतो 1 असतो. ई टू द पॉवर 0 1 मल्टिप्लाय बाय काय करा सिंपल 100 करा म्हणजे झिटाची व्हॅल्यू या ठिकाणी काय होईल तर 1 इंटू 100 करा म्हणजे झिटा ज्या वेळेस या ठिकाणी 0 ठेवेन का झिटा 0 झाला रे झाला. ई टू द पॉवर 0 ऑलवेज असते काय तर 1 म्हणून काय झालं सिंपल झिटा हा इक्वल टू 0 असेल. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर असेल या केसमध्ये. If the natural frequency of oscillation is a 13 radian per second and damping ratio zeta is 0.8, then the peak time आपल्याकडे विचारलाय TP is equal to काय तर पाय बाय ओमेगा डी आहे. पाय डिवायडेड बाय ओमेगा डी म्हणजे काय तर ओमेगा एन रूट मध्ये काय तर 1 बाय झिटा स्क्वेअर. पाय डिवायडेड बाय ओमेगा एन ची व्हॅल्यू किती आहे सिंपल तर 13 1 मायनस 0.8 चा होल स्क्वेअर करा. सॉल्व करा आन्सर आय थिंक 0.4 सेकंद येईल. 0.4 सेकंद आय थिंक आन्सर येत असेल. क्रॉस चेक करा. नेक्स्ट, द नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द ऑसिलेशन ऑफ द सेकंड ऑर्डर सिस्टम इज 10 रेडियन पर सेकंद. डॅम्पिंग रेशो 0.1 आहे. द 2% सेटलिंग टाइम TS इज इक्वल टू काय असतो सिंपल 2% साठी तर 4 डिवायडेड बाय झिटा ओमेगा एन. 4 डिवायडेड बाय झिटाची व्हॅल्यू किती आहे सिंपल तर झिटा इज इक्वल टू 0.1 आहे. ओमेगाची व्हॅल्यू किती आहे तर 10 आहे. 4 डिवायडेड बाय 0.1 किती होईल 4 कसा होईल 4 डिवायडेड बाय 1 होईल. 4 डिवायडेड बाय 1 म्हणजे किती होईल सिंपल 4 सेकंद होईल. 10 गुणिले 0.1 किती होईल सिंपल तर 1 होईल म्हणजे 4 सेकंद. ऑप्शन नंबर काय तर 3 इज द करेक्ट आन्सर असेल या केस मध्ये. For second order system, the undamped natural frequency is 3 radian per second and a damped frequency is 2.4 radian per second. The damping ratio is undamped natural frequency म्हणजे ओमेगा एन असते त्याला आपण नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन म्हणतो. 3 radian per काय तर सेकंद दिल्या. दुसरी काय तर डॅम्प्ड फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन म्हणजे काय असते ओमेगा डी असते आणि ओमेगा डी ची व्हॅल्यू दिले किती तर 2.4 रेडियन पर काय दिले सेकंद दिले. विचारलं काय तर झिटा इज इक्वल टू किती असेल. दोघांमध्ये काय असते एक रिलेशन असतं काय तर ओमेगा डी इज इक्वल टू ओमेगा एन
अंडर रूट मध्ये काय तर 1 मायनस झिटाचा स्क्वेअर असतो. अच्छा, ओमेगा डी दिलाय का तर दिलाय, ओमेगा एन दिलाय का तर दिलाय, विचारले काय तर 1 मायनस झिटाचा स्क्वेअर विचारलेला आहे. ओमेगा डी बाय ओमेगा एन सिंपल करा. ओमेगा डी किती आहे सिंपल तर 2.4 आहे. डिवाइडेड बाय काय करा सिंपल तर 3 करा इज इक्वल टू 1 मायनस झिटाचा स्क्वेअर. आता याचा काय करा सिंपल स्क्वेअर करा. 2.4 चा स्क्वेअर केला आणि याचाही काय करा सिंपल स्क्वेअर करा, म्हणजे किती येईल सिंपल तर 5.76 डिवाइडेड बाय 9 इज इक्वल टू 1 मायनस झिटा स्क्वेअर होईल. झिटाची व्हॅल्यू इथून कॅल्क्युलेट करा. याचं सोल्युशन काढा. झिटाला रूट मध्ये टाका. आन्सर किती येत आहे. झिटा इज इक्वल टू 0.6. ऑप्शन नंबर काय आहे तर फर्स्ट इज द करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट, a second order system has the following properties. The damping ratio 0.5 आहे, undamped natural frequency 10 आहे. The steady state value of the output to the unit step input is 1.02. म्हणजे स्टेडी स्टेट व्हॅल्यू ऑफ द आउटपुट दिले. स्टेडी स्टेट म्हणजेच काय तर हे कॉन्स्टंट डीसी गेन आहे. किती दिलं सिंपल तर 1.02 जे आपण के म्हणत होतो. काय दिलंय के दिलंय. द ट्रान्सफर फंक्शन ऑफ कोणाचं आहे तर सेकंड ऑर्डर सिस्टीमचं काय असतं टी ऑफ एस इज इक्वल टू सी ऑफ एस बाय काय तर आर ऑफ एस के टाइम्स ऑफ ओमेगा एन स्क्वेअर डिवाइडेड बाय एस स्क्वेअर प्लस 2 झिटा ओमेगा एन एस प्लस काय तर ओमेगा एन स्क्वेअर. अच्छा, के ची व्हॅल्यू दिली 1.2 इंटू या ठिकाणी ओमेगा दिलाय किती 10, 10चा स्क्वेअर किती होईल सिंपल 100 डिवाइडेड बाय एस स्क्वेअर प्लस 2 इंटू झिटाची व्हॅल्यू दिली किती आहे तर 0.5 आहे इंटू ओमेगा एन किती आहे तर 10 आहे एस प्लस काय आहे तर 10चा स्क्वेअर होईल. सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याकडे ट्रान्सफर फंक्शनच्या ठिकाणी व्हॅल्यू भेटेल काय तर वरती 102 डिवाइडेड बाय एस स्क्वेअर प्लस 10s प्लस काय तर 100. ऑप्शन नंबर काय तर सेकंड इज द करेक्ट आन्सर आहे या केस मध्ये. आता बघा वरचा किती आला 102 आला, खालचा किती आला 100 आला. म्हणून नेहमी या ठिकाणी काय करायचं डिनॉमिनेटर बरोबर कंपॅरिझन करायचं. इन द अबोव ब्लॉक डायग्राम व्हॉट इज द रिप्रेझेंटिंग सिम्बॉल ऑफ झी. झी काय त्या ठिकाणचं ओपन लूपचं गेन असतं. काय असतं ओपन लूपचं गेन. एच काय तर फीडबॅकचं गेन असतं. आणि जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस काय असतं ट्रान्सफर ओपन लूपचं ट्रान्सफर फंक्शन असतं. आर ऑफ एस काय तर रेफरन्सचा इनपुट सिग्नल आहे. ई ऑफ एस काय तर हा एरर सिग्नल आहे. सी ऑफ एस हा काय तर आपल्याकडे आउटपुटचा सिग्नल आहे, आउटपुटचा रिस्पॉन्स आहे. स्टेडी स्टेट रिस्पॉन्सला आपण नेक्स्ट क्लासमध्ये या ठिकाणी कंटिन्यू करूया. आपण आजच्या क्लासमध्ये थोडंसं बेसिक पाहिलं. बेसिकमध्ये आपण टाईप काय आहे, ऑर्डर काय आहे याच्याबद्दल डिस्कशन केलं. त्यानंतर पोल झिरो प्लॉट काय असतो याच्याबद्दल आपण डिस्कस केलं. त्यानंतर सिस्टीमचा रिस्पॉन्स टाइम रिस्पॉन्समध्ये त्याच्या टाइम डोमेन स्पेसिफिकेशन आपण पाहिले. वेगवेगळ्या टर्मचं आपण कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने करतो याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. ओके, नेक्स्ट क्लासमध्ये आपण स्टेडी स्टेट एरर पार्ट थोडासा आहे पण नेक्स्ट क्लासमध्ये आपण पाहूया. ठीक आहे.